या ठिकाणी आपण आज जो कार्यक्रम ठेवलेला आहे, दोस्ती आनंद यात्रा आयोजित नर्मदा परिक्रमा सुसंवाद मेळावा, यातर्फे सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो। इथे जे सगळे नर्मदा भक्तगण जमलेले आहेत त्या सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो। भारतीय परंपरेतील एक महत्त्वाचा मुकुट किंवा एक महत्त्वाची जी परंपरा आहे त्याच्यामध्ये नर्मदा परिक्रमा ही गणली जाते। परंतु नर्मदा परिक्रमा या विषयावरती विशिष्ट असं किंवा ठोस साहित्य उपलब्ध नाहीये की पायी परिक्रमा कशी करायची। त्यामुळे नर्मदा परिक्रमेच्या खडतरतेवरती उगाचच बाऊ केला जातो आणि ज्या लोकांच्या मनामध्ये नर्मदा परिक्रमेविषयी आस आहे किंवा त्याचं मर्म आहे की आम्हाला नर्मदा परिक्रमा करायची आहे, परंतु ती नर्मदा परिक्रमा करण्याच्या अगोदर त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतात। ते संभ्रम सोडवण्यासाठी किंवा एक छोटासा प्रयत्न म्हणून, मार्गदर्शन म्हणून आपण या सत्राचं आज आयोजन केलेलं आहे। नर्मदा परिक्रमा म्हणजे ज्या नद्या आहेत भारतामध्ये त्याच्यामध्ये आपण देवता मानतो, नद्यांना आपण देवता मानतो। तर या देवतांना आदर सन्मान देण्यासाठी आपल्या पूर्वजांनी काही चालीरीती, काही प्रथा परंपरा चालू केलेली आहे। त्याच्यामधील एक सर्वात सुंदर परंपरा म्हणजे नर्मदा नदीची परिक्रमा। म्हणजे नदीला आपण देव मानत असल्यामुळे तिच्या प्रती जे आदरभाव व्यक्त करायचा आहे त्यासाठी केलेली परिक्रमा, म्हणून आपण ती नर्मदा परिक्रमा करतो। नर्मदा परिक्रमा ही सगळ्याच नद्यांची होत नाही, कारण की नर्मदेचीच होते, कारण की प्राचीनत्व आणि पुण्य प्रदान करण्याची क्षमता जी आहे ती नर्मदा नदीमध्ये जास्त आहे। त्यामुळे नर्मदा नदीचीच परिक्रमा केली जाते। मार्कंडेय ऋषींनी 7000 वर्षापूर्वी परिक्रमा केली होती। त्यांनी जवळजवळ 999 नद्यांना कुठेही न ओलांडता परिक्रमा केली होती आणि ते आद्य प्रवर्तक आहेत नर्मदा परिक्रमेचे। आता तसं माझ्या वयाप्रमाणे आता इथे खूप जास्त अनुभव असलेले लोक जमलेले आहेत, त्यामुळे मी जास्त काय बोलत नाहीये नर्मदा परिक्रमेबद्दल। आता आपण सुरुवातीला इथे दीपप्रज्वलन करणार आहोत। त्यामध्ये जयंत कुलकर्णी सर ज्यांनी पायी परिक्रमा केलेली आहे, मनीषा कर्वे मॅडम आहेत आणि आबा कुलकर्णी मॅडम आहेत। या तिघांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि नर्मदा मातेला पुष्पगुच्छ अर्पण करून त्यानंतर आपण नर्मदेची अष्टक आणि आरती घेणार आहोत आणि त्यानंतर जयंत कुलकर्णी साहेबांचा जो मनोगताचा कार्यक्रम आहे तो चालू आहे। मागून खाली सोड। प्रज्वलन करा आहे। देवी नर्मदा मैया की जय। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। स्टार्ट करायचं। सर्वप्रथम आपण नर्मदा अष्टक घेतोय। सबिंदु सिंधु शुष्क तरंग भंग रंजिता दिशस्तु पाप जात जात कारी वारी संयुत कृतांत दूत काल भूत भीति हारी वरमदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदंबुलीन दीन भीन दिव्य संप्रदायक कलौभ लौभ भार
सर्व तीर्थनायकं सुमश्य कश्य नक्र चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वगभीर नीरपूर पापदूत भूतलं दोनस्तमस्त पातकारी दारितापदाचलं जगल्लये महाभये मृकुण्डशूनहर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे धं तदैव मे भयं तदम्बुवीक्षितं यदा मृकुण्डशूनशौनकासुरारिसेवि सर्वदा पुनर्भवादि जन्म भवादि दुःखवर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे लक्ष लक्ष किन्नरामरासुरादि पूजितं सुलक्ष नीरतीर धीर पक्षि लक्ष पूजितं वशिष्ठ शिष्ट पिप्पलाद कर्दमादि शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे सनत् कुमार नाचिकेत कश्यपात्रि षट्पदे द्रुतं स्वकीय मानसेषु नारदादि षट्पदे रवीन्दुरन्ति देव देव राजकर्म शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे अक्ष लक्ष पाक्ष पाप लक्ष्य सार सायुधं ततस्तु जीव जन्तु तन्तु भुक्ति मुक्तिदायकं विरंचि विष्णु शंकरं स्वकीय धाम वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे अहोमृतं जनश्रुतं महेश केशजातटे किरात सूत वाडवेषु पंडितेश ते नटे दुरंत पाप तापहारी सर्व जंतु शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गति कदा सुलभ्य देव दुर्लभं महेश धाम गौरवं पुनर्भवानरान् वै विलोकयन्ति रौरवं त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नर्मदा माता हर नर्मदे हर नर्मदे हर। ओम नमामि देवी नर्मदा मैया की जय। ओम गंगा शंकर सेवत रेवा शंकर तुम भव मेटंती ओम जय जगदानंदी मैया जी को कंचन ताल विराजत अगर कपूर भाती मैया अगर कपूर भाती अमर कंठ में विराजत घाटन घाट विरावत कोटि रतन ज्योति ओम जय जगदानंदी मैया जी की आरती निश दिन जो कोई पढ़ गावे ओ मैया जो कोई नर गावे भजत शिवानंद स्वामी रटत हरिहर स्वामी मनवांछित फल पावे ओम जय जगदानंदी ओम जय जगदानंदी मैया जय आनंद कंदी ब्रह्मा हरिहर शंकर देवा शिव हरि शंकर रुद्री पालंती ओम जय जगदानंदी ओम जय जगदानंदी ओम जय जगदानंदी जय नर्मदे हर नर्मदे हर हर महादेव नर्मदे हर त्राईमाम नर्मदे हर पाईमाम नर्मदे हर रक्षमाम नर्मदे हर रक्षीमाम। सुस्वागतम दोस्ती टूर अँड ट्रॅव्हल्स माहिती नाही आपल्या सगळ्यांची ऋणानुबंध म्हणून आपण सगळे जमले आहोत
तर यांनी जो काही हा इथे नर्मदा मैयाच्या सर्व भक्तांना बोलावून या नर्मदेविषयी संपूर्ण माहिती, नर्मदा परिक्रमाविषयी संपूर्ण माहिती देण्याचं जे काही त्यांचं प्रयोजन आहे, तर जी काही इच्छा आहे, असं म्हणता येईल की ती नर्मदा मैया प्रत्येकाच्या इच्छेची पूर्ती करते, याचं हे जिवंत उदाहरण आहे. तर त्यांनी हा जो काही कार्यक्रम अरेंज केला आहे, याबद्दल मी प्रथम त्यांचं आभार मानतो. तसेच सर्व श्रोते नर्मदा भक्तांना विनम्र अभिवादन करतो. आणि एकदा एक टाळ्या होऊन जाऊन द्या जोशी टूर्स अँड ट्रॅव्हल्ससाठी, कारण आज आपण सगळे जमलो ते त्यांच्यामुळे. आणि हे ऋणानुबंध जसं म्हटलं की ज्यांनी परिक्रमा केली आहे त्यांच्याशी, किंवा ज्यांनी परिक्रमा केली नाही पण परिक्रमा करू इच्छितात, अशांशी हे ऋणानुबंध दृढ करण्यासाठी मैयाने आपल्याला इथे जमवलं आहे. तर त्यामुळे आता भावभक्तीने या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर माझ्या अल्पबुद्धीने जे काही सादर करता येईल ते सादर करतो. आता सर्वप्रथम मंगलाचरणाने आपण सुरुवात करूया आणि त्याच्यानंतर माझ्याकडे जे काही ऑडिओ व्हिडिओज आहेत थोडेफार ते दाखवतो, जेणेकरून तुम्हाला नर्मदा परिक्रमेबद्दल थोडीफार माहिती चांगल्या प्रकारे मिळू शकेल. सजयति सिंदूरवदनो देवी यत्पादपङ्कज स्मरणं वासरमणिरिव तमसा राशिं नाशयति पापानां ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा. नमः पुण्यजने देवी नमः सागरगामिनी नमोस्तु पापनिर्मोचेनि नमो देवी वरानने नमोस्तु ते ऋषिवरसङ्घसेविते नमोस्तु ते त्रिनयनहरसुते नमोस्तु ते सुकृतवनसदावरे नमोस्तु ते सततं पवित्रपावनी. ओम ह्रीं श्रीं नर्मदाये नमः. ओम ह्रीं श्रीं नर्मदाये नमः. ओम ह्रीं श्रीं नर्मदाये नमः. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीमन्महागणाधिपते नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. एकदा नर्मदेचं जय जयकार करूया. नर्मदे नर्मदे हर 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 महादेव. धन्यवाद. आता आपल्यासमोर दोन्ही ऑडिओ व्हिज्युअल गोष्टी आहेत, आपण स्क्रीनवर पण बघू शकतात. तर पुढच्या स्क्रीनला जा. नर्मदाष्टक, एक नर्मदाष्टक आपण म्हटलंय. नर्मदाष्टक लावल्यानंतर हे परत रिपीट करण्याचं कारण हे आहे की तुम्ही काही स्थळं बघाल, ज्यांनी हा व्हिडिओ बघितले असेल प्रश्न नाही, पण नुसतं व्हिडिओ बघून उपयोग नाही. का तुम्ही रजिस्टर करा तुमच्या मनात की हे कुठलं स्थान आहे, काय आपण बघितले नाही बघितलंय, प्रत्येक स्थानावर काय काय आहे. तर हे जे आहे ना, हे नर्मदाष्टक, त्याच्याबद्दल पण आपण थोडीफार माहिती घेऊया आणि मग नंतर पुढे जाऊया. आता नर्मदाष्टक आपण बघूया. आवाज करा आणि लाईट हे करा. मार्बल रॉक, जबलपुर. गौरी घाट, जबलपूरचं. महेश्वर.
एकदा जय जयकार नर्मदा मैया की। हा. आता नर्मदा परिक्रमेविषयी बोलण्यापूर्वी आपण थोडीफार अशी माहिती घेऊया की ही नर्मदा कोण आहे. कारण कसं असतं, समजा एखाद्याने सांगितलं मला चारधाम यात्रा करायची आणि प्रवीणने सांगितलं, शेखरने सांगितलं चारधाम यात्रा, आपण डोळे दाबतो चारधाम यात्रेला जातो. तर कुठल्याही यात्रेला जाण्यापूर्वी ती ठिकाणं कुठली, तिथलं दैवत कुठलं, एखादा चांगला साधक असेल तर त्याची साधना करू शकते, जप तप जे काय असेल ते करू शकतो वगैरे. तर तसं आपण थोडीशी पार्श्वभूमी बघूया की तीर्थयात्रा किंवा परिक्रमा का करायची, कशासाठी करायची, ही नर्मदा कोण, हिची उत्पत्ती कशी झाली, परिक्रमेचे प्रकार काय काय, परिक्रमा का आणि कशासाठी करायची. काय होतं माहिती आहे का, नर्मदा परिक्रमेचं भूत डोक्यात घुसलं की प्रत्येकजण बहुतांशी
आता तुम्ही ते माहीत नाही, मला माझं उदाहरण देतो. आपण जगन्नाथ कुंटेचं पुस्तक वाचतो त्यावेळी आपल्याला लगेच झपाटल्यासारखं होतं. आपण चितळेमयांचे व्हिडिओ बघतो, आपल्याला वाटतं आपणही जावं. नंतर प्रकाश निम्यांचं पुस्तक वाचतो, अशा पुष्कळशा गोष्टी आपण वाचतो आणि आपल्याला वाटतं आपण जावं. पण कुठलीही पुस्तकं वाचून ही नर्मदा परिक्रमा सोपी आहे का अवघड आहे याचा बिलकुल अंदाज येत नाही, किंवा आपण त्याचा किंबहुना विचार पण करत नाही. ही परिक्रमा खरंच अवघड आहे का. उठतो आपण परिक्रमेला जातो, चालत परिक्रमा म्हणते बरं का मी. तर त्यावेळी मग नंतर आपल्याला विविध अडचणी येतात, माहीत नसतं वगैरे वगैरे. आणि मग नंतर काही वेळा काय असतं की आपली परिक्रमा पूर्ण होत नाही, मग आपण काहीतरी डिप्रेशन येतं काय, मग आपल्याला स्वतःला माणूस पोचतो किंवा काहीतरी म्हणतो की नर्मदा मैयाच्या मनात नव्हतं आणि हे ते असं एक एक लोक म्हणतात. हे सगळं चुकीचं आहे. एवढा करता प्रथम सगळी माहिती घ्या, आवश्यक ती माहिती घ्या, इन्फॉर्मेशन घ्या. आणि तुमची खरीच इच्छा असेल तर तुम्ही परिक्रमा पायी करू शकता. तुम्हाला वाटतं की शारीरिक काही गोष्टी आहे, क्षमता नाही आहे म्हणून मी परिक्रमा पायी करू शकत नाही, तर तुम्ही वाहनाने करू शकता बरं का. फक्त तुमचा भाव सगळ्यात महत्त्वाचा आहे. अदरवाईज कसं असतं माहिती का, ते परिक्रमेत लोक 70-80 किलोमीटर चालतात, पळत सुटतात, पहाटे उठून चालतात, रात्रभर चालतात, काही काही जण सूर्यास्त झाला पण चालू राहतात. 80-90 किलोमीटर. आता मला नाही वाटत 80 किलोमीटर आपण कधी चालू शकतो म्हणून. कसे लोक 80 किलोमीटर म्हणतात मला नवल वाटतं. आणि थोडक्यात म्हणजे त्यांचं ते पळत सुटतात, भ्रमणच करतात, ते भ्रमण होते एक लक्षात ठेवा. तर त्यामुळे आता मी विचार केला की थोडं सगळ्यांच्यापर्यंत ही गोष्टी जरा पोहोचूया. आणि मग तुम्ही याच्यात काय घ्यायचं आहे मतीदार तर तो घ्या. आणि तुम्हाला वाटलं की ही माहिती खरंच उपयुक्त आहे आणि आपण परिक्रमेला जाऊ शकतो, तसं तुम्ही ते करू शकता. आता नर्मदा अष्टक, आपण नर्मदा अष्टक म्हणतो, नर्मदेची आरती म्हणतो. हे नर्मदा अष्टक कोणी लिहिलं आहे काय काही माहीत नसतं बरं का. तर त्यामुळे थोडीफार माहिती म्हणून सांगतो. शंकराचार्यांनी हे नर्मदा अष्टक लिहिलेलं आहे. तर त्याचे गुरु गोविंदपाद. आता असं म्हणता येईल, आता हे जो काय इथे मी जे आपण जे म्हणतो डुंगरचं शंकराचार्यांचं जे मंदिर आहे इथे, जे जिकडे गोविंदपादांचं आहे त्यांची समाधी घेतलेली आहे, ते स्थळ त्याचे फोटो इथे दाखवलेले आहेत. पूर्वी परिक्रमेमध्ये जे काय फोटो काढले, व्हिडिओ काढले, असा काही विचार केला नव्हता की फोटो घेऊ, व्हिडिओ काढू, पुस्तक लिहू आणि मग काय म्हणतात ना जगभर प्रसिद्धी करू आणि आपणही प्रसिद्ध होऊ, असले काही विचार मनात कधीही शिवले नाही. फोटो बिलकुल काढायचे नाही असं ठरवलं होतं, पण कसे काढत गेलो, कसे काय करत गेलो काही कळलं नाही. आल्यानंतर कधी काय वाटलं, कसं पुस्तक लिहिलं ते कळलं नाही. आणि या सगळ्या गोष्टी गेल्या, या सगळ्या विधिलिखित गोष्टी असतात. तर पुढे जा. आता थोडं शंकराचार्यांचं बघूया. शंकराचार्यांनी हे नर्मदा अष्टक लिहिलं म्हणजे काय. आता शंकराचार्य तुम्हाला माहिती आहे केरळमधील कलाडी गावामध्ये यांचा जन्म झाला. वडील लहानपणी त्यांचे गेले, आई होती यांची सगळं सांभाळ करणारी. त्यांना संन्यास घ्यायचा होता पण आई काही संन्यास देत नव्हती. मग असं म्हणतात एकदा ते जेव्हा स्नानाकरता गेले तेव्हा मगरीने त्यांचा पाय पकडला. म्हणजे त्यांनी तो आवाज निर्माण केला आणि आईला सांगितलं तू मला सोडव, मला संन्यास घ्यायला तू परमिशन दे, परवानगी दे, नाही तर ही मगर मला खाऊन टाकेल. आईने बिचारीने परमिशन दिली. तर असे शंकराचार्य सगळा मायेचा खेळ खेळणारे. तर हे म्हणजे काय जे त्यांनी म्हटले बघा, अष्टवर्षे चतुर्वेदी, द्वादशे सर्वशास्त्रविद, षोडशे कृतवान भाष्यम, द्वात्रिशे मुनिरभ्यगात. अष्टवर्षी म्हणजे 8व्या वर्षी 4 वेदांचं ज्ञान असणारे, द्वादशे सर्वशास्त्रविद, 12व्या वर्षी सर्व शास्त्रांचा त्यांनी अभ्यास केला होता. 16व्या वर्षी त्यांनी भाष्य केलं होतं, म्हणजे ब्रह्मसूत्रसारख्या विषयावर त्यांनी भाष्य केलं होतं. आणि 32व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली. असे शंकराचार्य ज्यांचा मेन अद्वैत सिद्धांत आहे, जो अद्वैत सिद्धांत सांगतो. नेक्स्ट आलं ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. आता हे सगळ्यांनाच माहिती आहे की ब्रह्म सत्य जगन मिथ्या आहे, म्हणजे जग हे सगळं माया आहे. जे एखाद्याने श्रीमद भागवत वाचलं असेल तर त्यांना लक्षात येईल की श्रीमद भागवतात पण लिहिलेलं आहे हे जे काही सगळं जग दिसतं हे सगळं मायेचा खेळ आहे, हे सगळं मिथ्या आहे. हे भगवान शंकराचार्यांनी पण सांगितलेलं आहे. पण आपण काय माहिती का, आपण इतका काही विचार करत नाही, आपण त्या मायेत अडकलेलो असतो. म्हणजे हा माझं, हे माझं, ते माझं, मी माझं, आसक्ती, अहंकार, हे सगळ्या गोष्टी आपल्याला नेहमी शिवून असतात. तर आता या सगळ्या गोष्टीची निवृत्ती कशी करायची त्याला एक मार्ग आहे. त्या मार्गाबद्दल आपण थोडंसं विचार करू. आता थोडंसं नर्मदा परिक्रमेबद्दल 1 मिनिटं जाणून घेऊया. पुढे जाऊ. आता ही आमची जी नर्मदा परिक्रमा, असं म्हणतात लोक म्हणतात मी परिक्रमा केली, आपण करणारे कोणीही नाही. ही नर्मदा मैयाने आपल्याकडे परिक्रमा करून घेतली, किंवा सद्गुरूंची कृपा असेल तर नर्मदा मैयाचं बोलावणं येतात, तुमची परिक्रमा होते, पूर्ण होते. एक लक्षात द्या, नाना अडचणी येतात. तसंच आम्ही ही जी परिक्रमा उचलली ही साधारणतः आम्ही 21 डिसेंबरला चालू केली. ती 21 डिसेंबर 2021 ते 23 एप्रिल 2022, म्हणजे साधारणतः 123 दिवस लागले. आता सुरुवातीला आमचा एक 6 जणांचा ग्रुप होता. जेव्हा आम्ही म्हटलं की जावं परिक्रमेला, तर मला वाटतं की आपण पण वाहनाने वगैरे जातोय का काय, ते म्हणत नाही चालत करायची. आता चालत मग अंतर बघितलं 3500 किलोमीटर वगैरे आपण चालू का नाही, कारण आपण काय चालणारे नसतो. मुंबईमधलं जीवन बघितलं, पुण्यातले लोक तरी डिसिप्लिन आहे, ते तरी चालतात. मुंबईमध्ये नुसतं फक्त आपण गाडी पकडण्याकरता पळतो, त्याच्या पलीकडे कुठलाही व्यायाम नसतो आणि चालणं तर कधी होतच नाही. आणि मग एकदम चालायचं म्हटलं की मग मोठं काय म्हणतात ना, डोळ्यासमोर एक मग यक्ष प्रश्न उभा राहतो की काय करायचं. ते या सगळ्या गोष्टी आहेत. तर ठीक आहे, असं म्हणता येईल की आम्हालाही काही माहीत नव्हतं, आमची पाठी कोरी रिकामी. कारण काय,
आपण पाठी कोरी रिकामी ठेवतो, पण मला असं वाटतं की थोडीशी नर्मदेची माहिती घ्यावी, नर्मदा परिक्रमा काय जाणून घ्यावं, काय साधना करायला पाहिजे काय नाही. नंतर एक लक्षात ठेवा, कुठलीही परिक्रमा उचलण्यापूर्वी घरच्यांची परमिशन अतिशय महत्त्वाची आहे. मग एखादी मिसेस जात असेल तर नवऱ्याची परमिशन, नवरा जात असेल तर बायकोची परमिशन किंवा आईवडिलांची परमिशन, त्यांच्यावर जबाबदारी जास्त असते. एक लक्षात ठेवा, परिक्रमा तुम्ही करतात पण खरा वाटा सिंहाचा त्यांचा असतो घर सांभाळण्यात, तर ते करावं लागतं. तुम्हाला गुरु असतील तर गुरूंची परमिशन घ्यावी लागते, गुरु नसतील तर ज्यांना गुरु मानले तुम्ही मनोमनी त्यांना साकडं घालायला पाहिजे. आणि एक साकडं घालून किंवा माझी परिक्रमा पूर्ण करून घ्या. एक साकडं घातल्यानंतर जर तुम्ही करत निघालात आणि तो तुमचा भाव राहिला, टिकून राहिला, तर तुमची परिक्रमा नक्कीच पूर्ण होते. ठीक आहे, तर पुढे आता कसं आहे की ही परिक्रमा झाल्यानंतर जसं म्हटलं आमच्या मनात काही नव्हतं. माझ्या गुरूंना वगैरे आम्ही भेटलो, दर्शन घेतलं, त्यांची परमिशन घेतली वगैरे. वासुदेव निवास माहिती असेल तुम्हाला पुण्याचे, तर तिकडे जोशी महाराज म्हणून आहे, शक्तिपाद दीक्षांचा मी त्यांचा अनुभव येते, त्यांची परमिशन घेतली, सगळ्या देवदेवतांचा आशीर्वाद घेतला. पुण्यात इतक्या वेळा जायचो, कधीही शंकर महाराजांच्या मठात गेलो नाही, पण तो योग आला तर मठात गेलो, तिकडे प्रार्थना केली वगैरे. आणि असं म्हणता येईल की त्यांच्या सगळ्यांच्या कृपेने, मैयाच्या कृपेने ही परिक्रमा सेवा आमच्याकडनं मैयाने पूर्ण करून घेतली. आणि आल्यानंतर जे काही वाटलं, नंतर असं वाटलं की अरे विश्वाच्या लोकांना, आपल्यालाही माहीत नव्हतं, ते लोकांपर्यंत हे पोहोचवावं म्हणून हे पुस्तकाचं लिखाण केलं. पुढे जा. तर या पुस्तकाच्या लिखाणाला असं म्हणता येईल सद्गुरू कृपेने माझ्या गुरूंचा आशीर्वचन मिळालं. शंकर महाराज करूरपीठाचे कोल्हापूर, त्यांचं आशीर्वचन मिळालं. पुण्यामध्ये माऊली आश्रम, शरददादा कवडे, शिरीषदादा कवडे, कुणाला माहिती आहे? शिरीषदादा कवडे म्हणजे मामा देशपांडेंच्या जागेवर सुद्धा अनुग्रहित येते, तर फार मोठी व्यक्ती आहे. मामा देशपांडे पण फार मोठी व्यक्ती होती वगैरे, तर त्यांचाही आशीर्वचन मिळाला. अशा थोर संतांचं आशीर्वचन मिळालं, या पुस्तकाचा पाठिंबा मिळाला. आणि याप्रमाणे हे पुस्तक मराठीत आणि हिंदीत दोन्ही हे केलं. पुढे जा. तर या पुस्तकाचं बघितलं तर एक एक करत पुढे जा. त्याच्यात काही काही फोटोज दिलेत जेणेकरून तुम्हाला साधारण अंदाज येईल की याच्यात काय काय नाही वगैरे. जा पुढे. हां, नाही जा, अजून पुढे जा. आता इथे काय करतोय आपण, म्हणजे माझ्या मनात काय म्हणताना सद्गुरू कृपेने एक चांगला विचार आला की या पुस्तकातून मिळणारे जे काही पैसे आहे, मग पुस्तक जाओ ना जाओ, मला कितीकाने विचारलं का किती पर्सेंटेज सेवा करतात. म्हटलं पर्सेंटेज शब्द हा सेवेमध्ये नसतो. सेवा किती केली जाते त्याचं मूल्यमापन होत नाही, भाव किती आहे त्याचं मूल्यमापन केलं जातं. त्या पुस्तकातून मिळालेले पैसे आपण अन्नदान सेवेसाठी वापरतो. पुढे जावा. तर 13 ठिकाणी सद्गुरू कृपेने आपली अन्नदान सेवा झाली आहे. साधारणतः आपण एक 400 ते 500 माणसांचा शिधा सगळीकडे देतो. त्याच्यामध्ये काही ठिकाणी आपण जसं अनगोराचे, तुम्ही अनगोराला गेला असेल तर जे उन्मेषानंद स्वामी आहेत, तर त्याच्या तिकडे आपली छत्रसेवा पण झाली आणि अन्नदान सेवा पण झाली. त्याचप्रमाणे बाकी एक ठिकाणी झाली. तुम्ही जर परिक्रमा केली असेल, किती लोकांनी परिक्रमा केली चालत? तुम्ही जर परिक्रमा केली असेल तर तुम्हाला बरेली म्हणून जे जबलपूरपासून 90 किलोमीटर अंतरावर आहे ते गाव लागलं असेल, तर त्या गावाची देवी असं म्हणता येईल की मला काहीतरी पावल्यासारखे वाटले म्हणून मग मी तिथे थोडी सेवा करायला लागलो. आणि असं म्हणता येईल की तिथे पण आमच्या त्या लोकांशी काय ऋणानुबंध जोडले माहीत नाही मैयाने, तर त्यामुळे तिकडे पण आपण सेवा करतो. पुढे जा. आता जसं म्हटलं की आपण ही नर्मदा कोण आहे ते बघूया. नंतर नर्मदा नदीचं महत्त्व काय, नर्मदा परिक्रमा काय केली जाते, कशासाठी केली जाते, याच्यातून काय साध्य करायचं, कोणी सांगत नाही काय साध्य करायचं वगैरे. नर्मदेच्या काठी जी काही तीर्थ आहे, पुष्कळ लोकांना माहिती नसतं, पळत सुटतो आपण. किती वेळा काय माहिती का, मैयाच्या किनाऱ्याने जातो, पठारावर वरती टेकडावर मंदिर असतं, तीर्थस्थान असतं, आपण म्हणतो नको जायला, पुढे दमलं आता कोण वर चढा परत खाली उतरा, जात नाही लोक. म्हणून मग मी हे म्हटलं की तीर्थांचं महत्त्व लोकांना कळून द्या, तसं संतांचं महत्त्व पण जरा कळून द्या काय काय नाही. आणि मग मला भेटलेले सिद्ध पुरुष आणि मग मला आलेल्या आले सद्गुरू कृपेने ज्या काही अनुभूती आल्या थोडंफार मांडण्याचा प्रयत्न करतो. जा पुढे, जा पुढे. हां, आता नर्मदा पुराण, किती लोकांनी नर्मदा पुराण वाचले? ठीक आहे. आता बघा, नर्मदा पुराण शक्यतो असं नाही आपण नर्मदा परिक्रमात चाललो पण नर्मदा पुराण वाचावं, कारण नर्मदा पुराण फार मोठं आहे. जर वाचायला घेतलं तरी माणसाला 2-3 महिने लागू शकतात, थोडं धीर धरवत नाही की नर्मदा परिक्रमा करायची असते. तर हे थोडं रेडीमेड तुमच्याकरता आणून दिलेलं आहे सगळं. म्हणजे असं म्हणतात की तुमच्यासमोर सगळी डिश आणून दिली, याच्यात काय घ्यायचं आणि काय नाही आणि याचा कसा आस्वाद घ्यायचा हे तुमच्या रोलमध्ये. आता नर्मदेची उत्पत्ती जर बघितली तर नर्मदेच्या पूर्वकल्पामध्ये अनेक कथा आहेत. आता आपल्याला माहिती आहे की नर्मदा पुराण म्हणजे जे रेवाखंडमध्ये आलेलं आहे, ते हे रेवाखंडामधले जे व्यासाने लिहिलेलं नर्मदा पुराण आहे ते नर्मदा पुराण अतिशय महत्त्वाचं आहे. आता जसं शेखर यांनी सांगितलं होतं सुरुवातीला की नर्मदा परिक्रमा जी मार्कंडेय मुनींनी केली तर त्यांना 27 वर्ष लागले आणि या 27 वर्षात त्यांनी 999 नद्या म्हणजे उपनद्या त्या न ओलांडता त्याची परिक्रमा केली. तो काळ वेगळा होता. त्याच्यानंतर ज्यांनी काही पूर्वी नर्मदा परिक्रमा केली असेल साधारणतः 95, 2000, 2005 पर्यंत, त्यावेळी पण थोडी भीषण परिस्थिती असं म्हणता येईल की एवढी काही सुलभ व्यवस्था नव्हती, सगळ्या सोयी उपलब्ध नव्हत्या.
तर त्या सगळ्यांना खरंच म्हणजे असं की त्यांच्यावर खरंच मैयाची कृपा आहे, सद्गुरू कृपा आहे आणि त्यांनी ही कठीण परिक्रमा व्यवस्थित पूर्ण केली. आता याच्यात नर्मदा उत्पत्तीबद्दल जसं म्हटलं आहे की असं म्हणते की ही नर्मदा कोण आहे. या नर्मदेच्या कथेबद्दल असं सांगितलं जातं, तर ही कथा कोणी सांगितली. आता तुम्ही जर श्रीमद भागवत वाचलं असेल, काही वाचलं असेल, तर प्रत्येक ठिकाणी उल्लेख येतो की नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषी जमतात आणि प्रत्येक वेळी एक सत्र करतात. आता एक सत्रचा अर्थ होतो 1000 वर्ष. मग काही ना काहीतरी तपश्चर्या करतात, काहीतरी ज्ञानसत्र चालू असतं. तशा या ज्ञानसत्रासाठी सगळे ऋषी जमले असताना त्यांचा जो मुख्य होता त्यांचं नाव शौनक ऋषी. त्या शौनकांनी सूतांचं आगमन झालं. तर सूत हे फार श्रेष्ठ, सूत हे म्हणजे व्यासांचे शिष्य. तर सूतांना त्यांनी तो प्रश्न विचारला की आम्ही आत्तापर्यंत विष्णूंच्या चरणकमलापासून निघालेली गंगा तिच्याबद्दल ऐकलं, त्याच्यानंतर ब्रह्मदेवाच्या चरणकमलापासून निघालेली सरस्वती तिच्याबद्दल ऐकलं, पण शंकरापासून उत्पन्न झालेली ही तिसरी नदी नर्मदा हिच्याबद्दल ऐकलं नाही. ही नर्मदा कोण आहे. तर त्यावर सुतांनी जो उत्तर दिलं शौनकांना, तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की पांडव जेव्हा वनवासात होते तर ते पांडव असेच मार्कंडेय मुनींच्या आश्रमात गेले. मार्कंडेय मुनी त्यांचं स्वागत केलं आणि नंतर मार्कंडेय मुनींना युधिष्ठिराने हाच प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं जे काही उत्तर दिलं ते मी तुम्हाला सांगतो, असं सूत हे शौनकांना म्हणाले. आणि त्यांनी सांगितलं की ही जी नर्मदा आहे तेही त्यापूर्वी काय झालं, विंध्याचल पर्वतावर शंकराने भगवान शिवाने उग्र तपश्चर्या केली आणि उग्र तपश्चर्या केली तेव्हा त्यांच्या अंगातून पूर्ण स्वेद वाहू लागला आणि त्या स्वेद म्हणजे घाम, त्या स्वेदाचं रूपांतर एका सरितामध्ये झालं. सरिता म्हणजे नदीमध्ये झालं आणि त्या नदीने एका बालिकेचं रूप घेतलं आणि ती भगवान शिवांसमोर प्रगट झाली आणि मग तिने 12 वर्ष उग्र अशी तपश्चर्या केली. तिच्या तपश्चर्येवर भगवान शिव आणि पार्वती प्रसन्न झाले आणि तिला विचारलं की तुला काय हवा तो वर माग. तेव्हा तिने वर मागितला की जशी गंगा ही प्रसिद्ध आहे तशीच मी दक्षिण गंगा या नावाने पृथ्वीवर प्रसिद्ध व्हावं. त्याच्यानंतर तिने हे पण सांगितलं, असं म्हणतात पुराणामध्ये की गंगेमध्ये एक वेळ स्नान केलं तर तुमची सर्व जन्मांची पापं नष्ट होतात. बरं का, याचा अर्थ असा नाही की पापकाराने एक वेळ डुबकी मारा आणि या बाहेर आणि समजा की मी रिकामा आता पुढच्या गोष्टी करायला, असं नाही. म्हणजे थोडक्यात तुम्ही पुढे असं काही करायचं नाही, लक्षात ठेवा. नाहीतर लोक शब्दशः अर्थ घेतील आणि मला सांगतील तुम्ही सांगितलं आम्ही एक डुबकी मारून आलो झालं आमची सगळी पापं भेटली. असं कधी होत नाही. पूर्वसंचित प्रारंभ या गोष्टी असतात, त्याप्रमाणे आपल्या सगळ्या गोष्टी चालतात. तर तिने सांगितलं की जशी ही गंगा प्रसिद्ध आहे तशी मी दक्षिण गंगा नावाने प्रसिद्ध व्हावं. आणि असं म्हणतात की गंगेच्या 1 वेळच्या स्नानाने, यमुनेच्या 7 वेळच्या स्नानाने, 7 दिवसाच्या स्नानाने आणि सरस्वतीमध्ये 3 दिवस स्नान केलं तर आपली सगळी पापं नष्ट होतात, पण माझ्या केवळ दर्शनानेच पापं नष्ट व्हावी. ठीक आहे, मग भगवान शिवाने विचारलं अजून काय पाहिजे तुला. मग तिने सांगितलं की माझ्या काठावर ज्याला काही मृत्यू येईल त्याला शिवलोक प्राप्त हो, त्याला मोक्ष मिळो. त्याच्यानंतर तिने सांगितलं की माझ्या पाण्यामध्ये एक कंकर म्हणजे दगड, छोटे दगड मोठे दगड जे काय असेल ते. तर तुम्ही नर्मदा परिक्रमा केली असेल तर बकावा म्हणून एक गाव आहे, तिथे शिवलिंगाची मोठी फॅक्टरी असेल, शिवलिंग तिथे होतात. लोक नर्मदेमध्ये जातात, काही ठिकाणी तुम्हाला तांबडे गणपती मिळतात, कोणी सांगतात मॅजिक करतात, हात घाल काढ बाहेर गणपती आला बघ मॅजिक केलेली. असं काहीही नसतं, कुठलेही मॅजिक कोणी करत नाही. नर्मदेच्या किनारे शिवलिंग सापडतात, शाळीग्राम सापडतात, तांबडे गणपती सापडतात. जी वस्तुस्थिती आहे ते मी सांगतो, बाकी तुमच्यावर. कारण मी तरी कोणाला सांगत नाही की मी जादू करतो हात घाला आणि काढा, बिलकुल नाही. एक आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रत्येक कंकरात शिवशंकर म्हणजे याचा अर्थ जर तुम्हाला नर्मदेच्या ठिकाणी जेव्हा तुम्ही जाल, परिक्रमा करा, वाहनाने करा, चालत करा, जे काही शिवलिंग आणाल, जे काही आणाल ते तुम्ही घरात त्याची स्थापना डायरेक्ट करू शकता. बरं का, तर ते त्याचं फार मोठं महत्त्व आहे. असं एक तिने वर मागितले आणि असं म्हणता येईल की जसं मी म्हटलं की तिच्या केवळ दर्शनाने सगळी पाप जातात वगैरे वगैरे, अशा सगळ्या एक तिने वर मागितलं आणि तिने शेवटी भगवान शिवाला सांगितलं की माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्यामध्ये स्थित व्हा. तेव्हा भगवान शिवाने प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला की तुझ्या उत्तर तटावर सर्व देवांचा वास असेल आणि तुझ्या दक्षिण तटावर मी स्वतः वास करेन, माझे गण आणि पितृगण सगळे वास करते. तर अशी ही नर्मदा मैया आहे. तिची उत्पत्ती कथा अशी सांगितली की ती या पद्धतीने तिची उत्पत्ती झाली. दुसऱ्या पर्वकाळामध्ये असं सांगितलं जातं की भगवान शिवांच्या आणि पार्वतीच्या काम क्रीडेतून भगवान परमात्मा लक्षात ठेवा, परमात्माने जी कन्या निर्माण केली तीच कन्या म्हणजे कोणतीही नर्मदा. आता ही कन्या काय करत होती, बागडत बिगडत उड्या मारत वगैरे चालली. तुम्ही नर्मदेचं रूप बघितलं असेल
किती ठिकाणी उड्या मारत 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 जाते, चंचलपणात जाते, किती ठिकाणी गंभीर, किती ठिकाणी जसा मोठा धबधबा बघितला तर खूप भयावह वाटतं माणसाला, बरोबर आहे. तर ही जी उड्या मारत चालली तर शिवानंद पर्वतीला खूप आनंद आला आणि त्याने तिचं नाव नर्मदा ठेवलं. नर्मा म्हणजे आनंद, दा म्हणजे देणारे, अशी ही नर्मदा. मग तिचं ते रूप पाहून सगळे काय म्हणतात ना, सगळे देव गंधर्व तिच्या मागे लागले आणि भगवान शिवांना म्हणाले की आम्हाला तिची प्राप्ती करायची. तर भगवान शिवाने सांगितलं जो कोणी सामर्थ्यवान असेल तो तिची प्राप्ती करू शकेल, पण ती कुणाची हातात आली नाही, सगळ्यांच्या हातातून निष्ठून ती निघून गेली. अशी ही नर्मदा. आता या नर्मदेबद्दल लक्षात आलं, नर्मदा म्हणजे कोण? शिवकन्या. नर्मदेची उत्पत्ती कशी झाली? शिवापासून उत्पत्ती झाली. आता आपल्या नर्मदेची उत्पत्ती कळली, शिवापासून ती झाली. त्या नर्मदेला 15 नावाने संबोधलं जातं. कोणी शोण म्हणतं, कोणी रुद्र म्हणतं, कोणी महानंदा म्हणतं आणि वेगवेगळी नावं आहे, रेवा म्हणतं, बरोबर आहे. तर असे ही नर्मदा प्रक्रियेची नर्मदेची उत्पत्ती आहे. पुढे जा. आता नर्मदा परिक्रमा महत्व आणि प्रकार बघूया, पुढे जा. आता हा चार्ट तुम्ही बघितला असेल. आपण असं म्हणतो की साधारणतः नर्मदेची लांबी पूर्वी 1310 किलोमीटर दक्षिण तट, 1310 किलोमीटर उत्तर तट, म्हणजे 2620 किलोमीटर. प्रत्यक्षात 2620 नाही, 3500 किलोमीटर चालावं लागतं. कदाचित आता अजूनही चालावं लागेल जास्ती, कारण का जी काही सरदार सरोवर धरण वगैरे झाली त्यामुळे सगळी गावं पाण्यात गेली. पूर्वीचं शिलपाणी मंदिर पण पाण्यात गेलं वगैरे, त्यामुळे हे अंतर जरा वाढलं जातं. पुढे जा. आता नर्मदा परिक्रमा काही प्रकार, जसं प्रकार म्हटलं तर आपण कसं करतो, नर्मदा परिक्रमा करण्यापूर्वी मग बसणे असो किंवा चालत असो संकल्प करतो. बहुतांशी लोक संकल्प हे ओंकारेश्वरला करतात. ओंकारेश्वरला गोघाटावर जातात, संकल्प करतात आणि तिथून परिक्रमा उचलतात म्हणजे चालू करतात. आता तिकडे कसं आहे, 2 ओंकारेश्वर मंदिर आहे आणि शंकराचं अजून एक मंदिर आहे. तर या 2 मंदिरामध्ये म्हणजे आपण जे काय जल हे घेतो तर ते जल तिकडे आपल्याला अर्पण करायचं असतं. ठिकाणी जी काही परिक्रमा आपण उचलते, ममलेश्वराचं मंदिर आहे तिकडे, ममलेश्वर दक्षिण तटावर आपण जेव्हा चालू करू तर परिक्रमा उचलत मग आपण मोर टक्का करत 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 असं पुढे वाटचाल करत येतो. आता ही जी परिक्रमा आहे ही परिक्रमा ओंकारेश्वरनं उचलली जाते, कोणी नेमावरनं पण उचलतात, कोणी अमरकंटकवरनं पण उचलतात. मध्य प्रदेशमध्ये बहुतांशी लोक ही नेमावर किंवा अमरकंटकवरनं उचलतात. पण असा नियम आहे की जिथून तुम्ही चालू करता तिथेच तिची समाप्ती करायची असते, बरं का. तर तो जी उत्तर पूजा असते ती त्या ठिकाणी तुम्हाला करायची असते वगैरे. पण जर समजा धरून चला तुम्ही अमरकंटकवरनं केली किंवा नेमावरनं केली तर असं म्हटलं जातं तरी तुम्हाला ओंकारेश्वरला यावं लागतं, जल अर्पण करावं लागतं ओंकारेश्वरला. आणि तिकडे जे शंकराचं मंदिर आहे तिकडे तुम्हाला डाळ अर्पण करावी लागते आणि डाळ अर्पण करून तिथे तुमचा तो संकल्प पूर्ण सोडला जातो वगैरे. तसं ही जी परिक्रमा आहे, जसं मी म्हटलं, दक्षिण तटात चालू करून ओंकारेश्वरला जर तुम्ही चालत चालत केली तर तुम्ही विमलेश्वरला येता. तर साधारणतः 650 किलोमीटरचा पट्टा आहे तो तुम्ही चालत येता. मग विमलेश्वरनं तुम्ही बोटीतनं पलीकडे 35 किलोमीटर प्रवास करून तुम्ही विठी तलाईला येता उत्तर तटावर, आणि विठी तलाई उत्तर तट ते अमरकंटक 2000 किलोमीटर चालत तुम्ही येता. अमरकंटकला आल्यानंतर उत्तर तटावरून परत तुम्ही दक्षिण तटावर येतात. तर माईका बघायला लागतो, तिकडे मैयाची आरती केली जाते, परत तिथे पूजा केली जाते वगैरे. तर तिकडनं परत आपण ओंकारेश्वरला येतो, ते 850 किलोमीटर अंतर. तर असं साधारणतः कॅल्क्युलेट केलं तर 3500 किलोमीटर अंतर साधारण माणूस चालतो वगैरे. पुढे जा. तर हे नर्मदे हा एक प्रकार झाला. दुसरी हनुमान नावाची परिक्रमा आहे, ती कोणी करत नाही, दक्षिण तट उत्तर तट उड्या मारत वगैरे यायचं. तिसरी प्रकारची परिक्रमा होती जी बिडकर महाराजांनी केली होती, सच्चिदानंद महाराजांनी पण त्यांनी पण केली होती वगैरे, कान्हेरे महाराज म्हणून. तर त्या परिक्रमेमध्ये कसं होतं, जसं आपण शिवाला अर्धी परिक्रमा करतो तशी ती अर्धी परिक्रमा करायची. म्हणजे समजा तुम्ही अमरकंटकवरून निघालात तर तुम्ही विमलेश्वरला यायचं, विमलेश्वरनं परत अमरकंटकला यायचं, मग अमरकंटकवरून उत्तर तटाला परत माईकी बघे तिकडे यायचं, तिकडनं माईकी बघे नाही बिठी तलाईला यायचं आणि बिठी तलाईला परत मागे यायचं. म्हणजे शंकराला जशी अर्धी प्रदक्षिणा घातलं ती सोमसूत्री नावाची परिक्रमा आहे, ती तुम्ही करतात. पण बहुधा काही जण करतात, ती करणारे मी बघितले, सोमसूत्री करणारे आहेत, पण आपण आपली नेहमीची रेग्युलर परिक्रमा करतो. आता हे परिक्रमा करतो. आता परिक्रमेचं पहिलं महत्त्व बघूया आणि मग आपण हे तीर्थस्थानं बघूया. आता परिक्रमेचं महत्त्व, परिक्रमा का केली जाते. आता जसं म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नर्मदा ही शिवपुत्री आहे, शिवकन्या शिवापासून उत्पन्न झालेली आहे. आणि असं म्हणतात की नर्मदेच्या किनारी सूक्ष्म रूपात अजूनही सगळे साधू संत, यक्ष, किन्नर, गण, देव सगळेजण अजूनही तपश्चर्या करतात. ते कमंडलू लागतोय असं म्हटलं जातं, आपल्याला दिसत नाही कारण आपल्याकडे दृष्टी नाही. तर त्यामुळे तुम्ही मैयाच्या किनारून जेव्हा चालाल तेव्हा तुम्हाला त्याची ती तपोऊर्जा मिळते, लक्षात घ्या. तर त्यामुळे ती तपोऊर्जा मिळते आणि ज्या अनुभूती येतात ना या तपोऊर्जामुळे येतात, ते लक्षात घ्या. भाव हा पाहिजेच पाहिजे, पण जी तपोऊर्जा असते ती काम करते, ती तुम्हाला शक्ती पुढे ढकलते, ती तुम्हाला पुढचं तुमचं परिक्रमा करून घेते तुमच्याकडनं, बरं का. अजूनही असं म्हटलं जातं, असं एक सगळ्या तुम्ही मुलाखतमध्ये पण ऐकलं असेल
असं म्हणतात की 1000 जन्माची जर पुण्याई असेल तर माणसाला नर्मदेचं दर्शन होतं. लाखो जन्माची पुण्याई असेल तर तुमची शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमा होते. शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमा म्हणजे चालत 3 महिने 4 महिने 6 महिने नाही, 3 वर्ष 3 महिने 13 दिवस रोज फक्त 4 किलोमीटर चालायचं, आश्रमात राहायचं, सेवा करायची, सत्संग करायचा. जे कोण असेल परिक्रमा असेल त्यांना भोजन द्यायचं, आपण नाही खायचं, फक्त त्यांना आपल्यापुरतं नाही, जेवढे येतील तेवढ्यांचं भोजन बनायचं, त्यांची सेवा करायची, सत्संग करायचा, ग्रंथाचं वाचन करायचं, पारायण करा, अनुष्ठान करा, जे करायचं करा. असं रोज 4 किलोमीटर चालत तुम्ही 3 वर्ष 3 महिने 13 दिवस केली तर ती शास्त्रोक्त परिक्रमा होते. आपण करत नाही, आपण तरी अजून त्या याच्या योग्यतेची झालेली असं आपण मानायचं. आणि 5 महिने 6 महिने 4 महिन्याची का आपल्याला पदरात पडेल ती पदरी पडलं सोनं झालं म्हणायचं परिक्रमा करायची, पण भावभक्तीने करायची. एक लक्षात घ्या. तर ही शास्त्रोक्त परिक्रमा कोणाची होते? ज्यांची लाखो जन्माची पुण्य असेल त्यांची ही शास्त्रोक्त परिक्रमा होते. आपले प्रतापी महाराजांनी केली आहे, चालत केलेली आहे आणि त्यांनी 108 गुरुक्षेत्राची पारायण केली आहे. हे फार पुण्यवान लोक आहेत बरं का. त्याच्यानंतरचं गोष्ट असं म्हणतात की करोडो जन्माची पुण्य असेल तर नर्मदेच्या किनारी जन्म होतो. आता नर्मदेच्या किनारी जन्म मी आश्चर्य झालो. करोडो जन्माची पुण्य म्हणजे रूल्ड आउट, आपली शक्यच नाही. म्हणजे आता असं म्हटलं जातं की तिच्या किनारी जन्म घेणाऱ्या लोकांच्याकडे सेवाभाव स्थायी असतो बरं का. आपल्याकडे बघा आता ही मुंबई आहे, मुंबई पुणे आपल्या शहरी वातावरणात एखादा आपण काही कोणाला पकडून म्हणत नाही बाबाजी चलो घर चाय पिऊ किंवा बाबाजी आओ पोहा खाके जाओ, बालभोग ले लो, आपण घाबरतो बरोबर. कारण ठीक आहे आपल्या सध्या परिस्थिती नाही आहे, पण तिकडे कसं आहे की तुम्हाला ते ओळखतात कारण तुमचा एक ड्रेस कोड आहे बरं का. परिक्रमावासींचा एक ड्रेस कोड आहे वगैरे, तर त्यामुळे ते ओळखतात हे परिक्रमावासी आहे. तर मग तुम्हाला तर सेवाभाव त्यांच्याकडे असतो म्हणून ते करोडो जन्माची त्यांची पुण्य आहे असं म्हटलं आहे. आता नर्मदा परिक्रमा का करायची? महत्त्व काय सांगितलं? शिवपुत्री आहे, शिवाजी पुत्र आहे, शिवापासून उत्पन्न झालेली आहे. त्याच्यानंतर दुसरं गोष्ट म्हटलं की ते देव किन्नर यक्ष सगळ्यांनी तपश्चर्या केली. आपण बघू कोणी कोणी तपश्चर्या केली काय आहे ते. त्याच्यानंतर जसं म्हटलं एवढे जन्माची पुण्य असेल तर तुमच्या पदरी ते परिक्रमेचं तुमच्याकडे ती सेवा करून घेतली जाते असंही म्हटलं जातं. जसं काही काही वचन आहे म्हटलं जातं की गंगा स्नाने यमुना पाने नर्मदा दर्शने, म्हणजे गंगेच्या स्नानाने यमुनेचं जलप्राशन केल्याने आणि नर्मदेच्या केवळ दर्शनाने त्रिविध ताप नाहीसे होतात. आता श्रीमद भागवतामध्ये पण भगवान कृष्णाच्या बद्दल सांगितलेलं त्यांनी की त्रिविध ताप तो नाहीसे करतो. तर त्रिविध ताप म्हणजे कुठलं? आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक, हे 3 प्रकारचे ताप असतात. ते नाहीसे होतात. तर हे बघा हे सगळे असे काही दिसत नाही बरं, ताप कुठले काय ते वगैरे. तुमचा सगळा विश्वास पाहिजे. एक लक्षात ठेवा, विश्वासावर सगळं जग आहे, बाकी काहीही नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणून ही परिक्रमा केली जाते. आता परिक्रमेचं महत्त्व तुम्हाला कळलं. अजून असं म्हटलं जातं परिक्रमा केल्या तर तुमच्या साधारणतः म्हणजे असं म्हणता येईल की 42 कुळ पिढ्या तुमच्या उद्धारतात. म्हणजे 21 तुमच्या आणि 21 तुमच्या बायकोकडच्या. म्हणजे बायको पण परमिशन द्यायला काही हरकत नाही पण परमिशन मिळत नाही, लक्षात ठेवा. तर कारण त्यांना थोडीशी माया असते बाबा हा माणूस करेल की नाही वगैरे वगैरे, याच्याकडनं होईल की नाही वगैरे. पण या 42 पिढ्यांचा उद्धार होतो. आणि असंही म्हटलं जातं आपल्याकडे जो व्यासदंड असतो त्या व्यासदंडामध्ये सगळे देव आणि पितृगण समाविष्ट असतात आणि ते तुम्हाला मदत करतात तुमची परिक्रमा पूर्ण व्हायला. आम्हाला काही माहीत नव्हतं बरं, हे सगळं नंतर कळलं म्हणून मी सगळं पुस्तकात लिहिले. तर आता हे असं सगळ्या प्रकारे पुस्तक नंतर तुम्ही माझा मावसभाऊ आला आहे अविनाश बेंद्रे, ओव्हर 1 मिनिट, याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. जसं मी म्हटलं या पुस्तकात अन्नदान सेवा करतो वगैरे वगैरे, तर या सगळ्या तुम्हाला माहिती मिळेल. ज्याला इच्छा असेल तो घेऊ शकतो, जे असेल ते. आता आपण 1 मिनिट जरा थोडंफार तीर्था क्षेत्र कुठली ती बघूया दक्षिण तटावर. आता कुबेर भंडारी ओंकारेश्वरचं स्थान आहे. कुबेर भंडारी पंच कुबेर पण आहे. जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तिकडे पण मिळेल. कुबेराची अनेक मंदिरे तुम्हाला मिळतील. तुम्हाला मारुतीची मंदिरे पुष्कळ ठिकाणीच मिळतील, रामाची मंदिरे मिळतील, दत्त महाराजांची मंदिरे आहेत वगैरे. अशा सगळ्यांची तुम्हाला जी मंदिरे भेटतील. आता एक लक्षात ठेवा काही काही मंदिरांचं काही तीर्थांचं जे महत्त्व आहे. आता कुबेर भंडारी जे स्थान आहे त्या कुबेर भंडारीच्या स्थानाला जर तुम्ही गेलात तर असं म्हणतात की या कुबेराने, आता हा कुबेर कोण आहे? हा कुबेर यक्षांच्या पैकी एक आहे बरं का. याने पण असं नर्मदेच्या किनारी तपश्चर्या केली, भगवान शिवांना प्रसन्न केलं आणि भगवान शिवाने त्याला 2 वर दिले. एक वर काय दिलं की तू यक्षांचा राजा होशील आणि कुबेर म्हणजे धनसंपत्ती, बरोबर आहे. म्हणजे ज्यांना धनसंपत्ती असते ते कुबेराचं नक्कीच दर्शन घेतात. पंचकुबेर म्हणून खूप प्रसिद्ध आहे. अतिशय सुंदर मंदिर आहे बघा पंचकुबेर. जे कोणी उत्तर वाहिनीला गेले असेल त्यांनी जर केलं असेल बघितलं असेल पंचकुबेर फार सुंदर आहे. तर कुबेराचं दर्शन घ्या. धनसंपत्तीच्या मोहाने नाही म्हणत मी, पण एक विलोभनीय गोष्ट आहे आणि एक कुठेतरी एक वेगळं काय म्हणतात ना की अष्टभाव पण माणसाचे जागृत होतात. सगळ्या गोष्टी असे काही काही ठिकाण आहेत तुमचे अष्टभाव जागृत होऊ शकतात. तशी तीर्थस्थान आहे पुढे जाऊ ब्रह्मावर तीर्थ. आता बघा ब्रह्मदेवाने देखील इथे तपश्चर्या केली बरं का. ब्रह्मदेवाने 12 वर्ष
निराहार, निराहार म्हणजे एक वेळचं भुक्त, 2 वेळचं जेवण नाही, एक वेळचं जेवण. ते एक वेळा भुक्त राहून त्यांनी 12 वर्ष 2 हात वर करून तपश्चर्या केली, शिवांना प्रसन्न करून घेतलं आणि शिवांच्या नावाने त्यांनी तिकडे जे शिवलिंग स्थापन केलं ते ब्रह्मावर्त, ब्राह्मणगाव. आता आम्ही आमच्या जे ग्रुप निघाले 6 जण, आम्ही आपले आले, प्रत्येकजण येतो ब्राह्मणगावमध्ये, नंतर नेहमीसारखं येतो आश्रमात, पहिले भोजनाची व्यवस्था बघतो, मस्तपैकी भोजन घेतो, दुपारी मस्तपैकी आमकुक्षी करतो आणि संध्याकाळी म्हणतो आता काय करावं. मग लोक म्हणतात नको आजच्या दिवस राहा, मग राहतो, झोपतात, खातात, पितात, त्याच्या पलीकडे कोणी काही करत नाही. त्या ब्रह्मावर्त ठिकाणी ब्राह्मणगावमध्ये काय कशा करता काय काही माहीत नव्हतं, नाही आम्हालाही माहीत नव्हतं बरं का. तर सांगायचं हेतू काय, जर तुम्ही तिकडे गेलात तर कृपया तुम्ही एक माळ तरी जपा, काहीतरी साधना करा कुठलीतरी. आमच्या माझ्या पुस्तकात मी साधना पण दिली आहे, काही ठिकाणी साधना केली नाही, आता साधनेचं फळ वेगळं असतं बरं का. म्हणजे फळ मिळण्याकरता साधना करू नका बरं का, साधना करायची म्हणजे तुमच्या मनात इच्छा असेल त्याप्रमाणे, जो भाव असेल त्याप्रमाणे साधना करा. तर हे ब्रह्मावर्त ठिकाण. पुढे जा, पत्रेश्वर. पत्रेश्वर तीर्थ पण असं आहे, असं म्हणतात, काही तीर्थबद्दल सांगतो मी. माझ्या पुस्तकामध्ये 10 दक्षिण तट 10 उत्तर तट एवढे दिले. जर तुम्ही नर्मदा पुराण वाचलं तर भरपूर तीर्थ आहे, एवढे तीर्थांची माहिती काढू असेल आपण नर्मदा परिक्रमा होणारच नाही कधी बरं का. तर त्यामुळे मी काही तीर्थांची माहिती सांगतोय. त्या ठिकाणी जर तुम्ही गेला तर तिकडे तुम्ही काहीतरी तुमचं तपश्चर्या तप अमुक गोष्टी करू शकता वगैरे. आता हे पत्रेश्वर तीर्थ आहे. तर चित्रसेन नावाचा गंधर्व होता, तर त्याचा जो मुलगा पत्रेश्वर म्हणून त्याने काहीतरी असं म्हणता येईल की जेव्हा अप्सरांचं नृत्य झालं तर काहीतरी कृत्य केलं, मानवी कृत्य केलं, तर त्यामुळे त्याला शाप मिळाला, इंद्राने शाप दिला आणि त्याला पृथ्वीवर पाठवलं. आणि असं मग म्हणता येईल की उशाप मिळाला त्याला की तू नर्मदेच्या किनारी जा, तपश्चर्या कर, आणि तपश्चर्या केल्यानंतर मग 12 वर्षानंतर तू परत आपल्या इंद्र लोकामध्ये येऊ शकतोस. मग या पत्रेश्वराने महादेवाची तपश्चर्या केली, महादेवाच्या नावाने शिवलिंग स्थापन केलं आणि मग त्याने असं म्हणता येईल की ते त्याच्या नावाने प्रसिद्ध पण झालं आणि नंतर तो इंद्रलोकी गेला. पुढे जा, देवतीर्थ. सगळ्या देवांनी ते हे केलं. जेव्हा दैत्यांचं युद्ध व्हायचं तर ब्रह्मदेव सांगायचे जा आणि या तीर्थावर तुम्ही सगळे तपश्चर्या करा. पुढे जा, हनुमंतेश्वर. हनुमंत सगळ्यांनाच माहिती आहे. हनुमंताचं मी नाव घेतलं ना, तर हनुमंताचं कसं माहिती का, एक लक्षात ठेवा, हनुमंताचं मला नंतर अशी प्रसिद्धी आली, जर हनुमंताची तुम्ही जर सेवा केली, आता ज्याला हनुमान चाळीसा येत आहे आणि भक्तिवानाचं म्हटलं फारच छान बरं का. मी काही म्हटलं नाही कारण मला पाठच नव्हती आणि मला पुस्तक पण नव्हतं, पण मला राहून हनुमंताचं वाटायचं. आणि हनुमंत असं दैवत आहे की तुम्हाला ज्याचं दर्शन घ्यायचं असेल त्या इष्टदेवतेचं दर्शन तो घडून आणू शकतो. तुम्हाला रामाचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही रामनामाचा जप केला, असा गावी मालसर गावी जर गेला, मालसरला जिथे डोंगरेबाळांची समाधी आहे, त्या 2-3 ठिकाणी रामनामाची धून चालू राहते, तर त्या धूनमध्ये तुम्ही सामील होऊ शकता. जर तुम्ही अशा काही गोष्टी केल्या ना तर तुम्हाला हनुमंत नक्कीच ते गोष्टी करू शकतो, पण तुमचा विश्वास पाहिजे, त्या पलीकडे काही नाही. तर हनुमंतेश्वर तीर्थ पण असंच आहे की जिथे राम रावणाचं युद्ध झालं वगैरे, राम परत इकडे आला अयोध्येमध्ये, तर हनुमंत आपल्या कैलासला गेला, त्याला काय नंदीने अडवलं, सांगितलं काय तू जाऊ शकत नाही. म्हणजे का जाऊ शकत नाही, म्हणजे तुम्हाला ब्रह्महत्येचं पाप आहे. रावण हा ब्राह्मण होता. मग त्याला आता उपाय काय, तर शिवाने सांगितले की त्याला म्हणा तू जर तुम्ही बघितलं ओरी संगम आहे, त्या ओरवीच्या इकडे जाऊन तुम्ही संगमावर तू तपश्चर्या कर. मग त्याने तपश्चर्या केली तर ब्रह्महत्येच्या पापातून तो मुक्त झाला. रामा लक्ष्मणांना भेटला, श्रीरामाने त्याला प्रश्न विचारला तो होताच कुठे, मग त्याने सगळी कर्मकाहाणी सांगितली. तर राम म्हणाला तुझ्या हातून नाही माझ्यातूनच पातक झालं. मग राम आणि लक्ष्मणाने पण पुढे जा, राम आणि लक्ष्मणाने पण तपश्चर्या केली. तर ते जर तुम्ही तीर्थ बघितलं कपिश्वर, तर इकडे पण कपितीर्थाला पण राम लक्ष्मणाने पण केले. बघा आता राम तो म्हणजे प्रत्यक्ष विष्णू भगवानचा अवतार, बरोबर आहे, तर प्रत्यक्ष परब्रह्म. आता त्यांनी तपश्चर्या केली म्हणजे याचा अर्थ काय, जसं एक लिखित आहे, रेवा तिरे तप करूया, म्हणजे रेवाच्या तिरी म्हणजे नर्मदेच्या किनारी जर तप केलं तर त्याची साधना होते. असं म्हणतात लोकांना सिद्धी पण प्राप्त होते बरं का. म्हणजे सिद्धी प्राप्त करण्याकरता जाऊ नका, पण सांगायचा हेतू काय की तुम्हाला जी काही मनोकामना आहे तुमची ती इच्छा पूर्ण होऊ शकते. जा पुढे, मार्कंडेश्वर. मार्कंडेश्वर मुनीच्या नावाने पण तीर्थ आहे. कोटी तीर्थ, जसं कोटी तीर्थ सगळ्या ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल, गाणगापूरला कोटी तीर्थ आहे, आपल्या नरसोबावाडीला कोटी तीर्थ आहे वगैरे. लुंकेश्वर एक वेगळी कहाणी आहे, पुस्तकामध्ये सगळं दिलेलं आहे. जा पुढे, इंद्रतीर्थ. इंद्राने पण तपश्चर्या केलेली आहे. कपिलधारा, कपिल मुनींचं फार मोठं महत्व आहे बरं का. कपिल मुनी जर तुम्ही श्रीमद भागवत वाचलं असेल तर तुम्हाला कपिल मुनी काय, ज्यांनी असं म्हणता येईल की सांख्य योगाची निर्मिती केली बरं का. त्याकरता त्यांचा जो भगवान विष्णूंचाच अवतार हा. तर हा जो काही कपिल मुनी आहे त्यांनी जी तपश्चर्या केली त्या ठिकाणीच कपिलधारा प्रसिद्ध आहे. जे वाहनाने जातात मला वाटतं ते वाहन थांबतं आणि मग तुम्ही ते वरती चढून कपिलधारा तीर्थ बघू शकता, ती आतली गुहा पण बघू शकतात वगैरे. पुढे जा, हां जरा ते व्हिडिओला क्लिक करा बघा माऊसने. 1 मिनटं जरा 1-2 व्हिडिओ दाखवतो, क्लिक करा ना. हां
एक आता हे कपिल महाराज पण जाताना चालत जाल ना तर मोठंसं जंगल लागतं बरं का, फार मोठं असं चढ चढावा लागतो वगैरे, दगड एवढी मोठमोठी असतात, पाचोळा एवढा असतो की गुडगाभर पाय आतमध्ये जाईल पाचोळ्यात बरं का. तर पहिल्यांदा मी तर गेलो, मी तर घाबरूनच गेलो होतो अगदी कम्प्लीट, म्हणजे काय चाललंय काय. आणि मी तर आमच्या लोकांच्यापासून एक लक्षात ठेवा, तुम्ही म्हणजे कोणाबरोबर पण जा, 5 ग्रुप असो 6 चालत म्हणतो बरं का, नर्मदा मैया तुम्हाला बाजूला काढते. म्हणजे जे म्हटलं जातं ना, एक निरंजन दो सुखी, 3 में खटपट 4 दुखी. एक निरंजन चांगली गोष्ट आहे, 2 मध्ये तरी चालत होतं, नवरा बायको एखादा मित्र वगैरे वगैरे. 3 असेल तर खटपट, कारण आम्ही नंतर 6 पैकी 3 उरलो होतो, आमची खटपट भरपूर व्हायची. त्याच्यानंतर 4 असेल तर दुखीच दुखी बरं का, कारण तुमचं काय परिक्रमा राहते बाजूला, तुम्ही याची टिंगल त्याची टिंगल, याचा विषय त्याचा विषय, अशा करत तुमचं भ्रमण होतं बरं का, एवढं लक्षात घ्या. पुढे जा, नेक्स्ट स्लाइड जाऊ पुढे. आता 1 मिनिट उत्कर्ष दाखवतो. जो कोणी अमरकंटकला गेले असेल तर अमरकंटकला 2 गोष्टी आहेत. एक ज्वालेश्वर तीर्थ आहे. आता असं म्हणता येईल, जेव्हा शंकराचं भीषण युद्ध झालं बाणासुराशी, तर त्यातला त्याने जे 3 त्रिपुर होते ते 3 त्रिपुर जाळले. त्या 3 त्रिपुरापैकी एक भाग जो अमरकंटकला पडला बरं का, तो अमरकंटकला जो पडला तो भाग जालेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. फार प्रसिद्ध ठिकाण आहे बरं का, अतिशय काय म्हणता येईल ना, जज्जल ठिकाण आहे. तुम्ही जर गेलात तर तुम्हाला फोटो कोण देत नाही, पण तुम्ही जर काही साधना केली शिवाची तर खूप चांगली गोष्ट आहे. पुढे जा. दारुक तीर्थ आहे. हा पण दारुक ऐकलंच आहे, श्रीमद भागवत वाचलंय का कोणी? हात वर करा. दारुक हा सारथी आहे बरं का भगवान कृष्णांचा. या दारुकाला पुढच्या जन्मी भगवान कृष्णाचा सारथी म्हणून जन्माला आले बरं का. फार मोठी गोष्ट आहे बघा. दारुकाने पण तपश्चर्या केली नर्मदेच्या किनारे. अग्नितीर्थ, मेघनाथ, रावणाचा मुलगा बरोबर आहे, त्याने पण तिथे हे केलं, पूर्ण तप केलं वगैरे. तो 2 शिवलिंग घेऊन कैलासावरून निघाला होता वगैरे, आणि त्यातलं एक शिवलिंग नर्मदेच्या आतमध्ये स्थित झालं बरं का, त्याच्या आतून निघालं. आणि मग ते असं म्हणतं की त्याला सांगितलं जा तो म्हणून, आणि मग तो तिथे ते स्थित झालं. पुस्तकात आहे सगळं. मणिनागेश्वर, ज्यांनी उत्तरवाहिनी केली एकालाही मणिनागेश्वर तीर्थ माहीत नाही. जेवढं उत्तरवाहिनीला मी यावेळी स्वतः गेलो, बघितलं, कोणाला काय माहिती का, कोणाला काय माहीत नाही, कोणी कुठेही जात नाही. मणिनागेश्वरचं 1 मिनिट सांगतो वगैरे. आपल्या श्रीमद भागवतामध्ये या गोष्टी फार लिहिल्या आहे. कश्यप ऋषींना ज्या काही त्यांच्या पत्नी होत्या, असं म्हणतात की 13 पत्नी होत्या त्यांच्या, त्यापैकी दिती नावाची ना अदिती नावाची पत्नी होती. काही पुस्तकात दिलं आहे, वेगळं नाव दिलेलं आहे. तर असं आहे की दितीला सगळे असं म्हणता येईल की राक्षस पुत्र जन्माला झाले, आणि अदितीला सगळे देवपुत्र जन्माला झाले बरं का. पुस्तकामध्ये नर्मदा पुराणमध्ये गेला तर कद्रू म्हणून नाव दिलं आहे हिला, दितीला. तर कद्रूच्या पोटी साप बी आले. तर आता ही काही आहे, कद्रूने काय केलं, हिच्या पोटी जे काही साप आले, तर कद्रूने तिच्या हिच्याशी, म्हणजे असं म्हणता येईल त्यांच्या ज्या 2 पत्नी होत्या, दिती आणि अदिती, समजा दिती म्हणजे कद्रू, तर दिती आणि अदिती जेव्हा बसल्या होत्या, आता त्यांनी सूर्य आकाश नभलमंडमध्ये एक पांढरा अश्व बघितला. पांढरा अश्व बघितला, दोघांची अशी पैज लागली की हा पांढरा आहे. तर ती म्हणाली नाही हा पांढरा नाही, हा काळा आहे, असं कद्रू म्हणाली बरं का. म्हणजे कोण म्हणाली? दिती म्हणाली. मग म्हणे जो कोणी ज्याचं वाक्य खरवेल ती दुसरी त्याची दासी होईल. मग काय झालं, या कद्रूने म्हणजे दितीने काय केलं, दितीने आपल्या पुत्रांना सर्पांना सांगितलं, तुम्ही या अश्वाच्या रोमामध्ये जा आणि समाविष्ट, म्हणजे तू पांढरा अश्व काळा दिसेल. तर सगळे नाग कसे होते ना, आईचे पालन असे करणारे नव्हते. ते म्हणाले नाही आम्ही सत्तवचनी आहोत, आम्ही असं करणारच नाही. मग तिने त्यांना शाप दिला. शाप दिल्यावर सगळे घाबरले, इकडे तिकडे गेले. त्यातला एक मणिनागेश्वर म्हणजे हा जो आहे हा मैयाच्या ह्याच्यात गेला आणि तिथे तो स्थित झाला आणि त्याने शिवाची आराधना केली. शिवाला प्रसन्न करून घेतलं, शिवाने त्याचं रक्षण केलं आणि तिकडे मणिनागेश्वर म्हणून तीर्थ आहे. जर समजा आपण असं म्हणतो बघा, आपल्या घरात काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात. कोणी म्हणतं की नारायण नागबळी करा, कोणी म्हणतात की आणखी काय करा ना, पितर शांती करा, हे करा ते करा बरं का. तुम्हाला सांगतो, तुम्ही जर इकडे गेलात मणिनागेश्वरला किंवा परिक्रमेमध्ये असाल तर शिवावर अभिषेक करा, पाण्याचा अभिषेक करा, दुधाचा अभिषेक करा. मणिनागेश्वर तीर्थाला गेला तर नागावर पण अभिषेक करा. तुम्हाला ना नारायण नागबळी करावं लागेल ना काही करावं लागणार नाही. तुमचा भाव पाहिजे, भावाने स्तोत्र म्हणा, जे काही करा, आराधना करा, त्या सगळ्या गोष्टी होतात. आणि या गोष्टी खऱ्या आहेत बरं का. मणिनागेश्वर तीर्थाचं फार महत्त्व आहे, कित्येक लोकांना माहीत नाही. पुढे जा. नंदिकेश्वर, पुढे जा. नारदांनी पण स्वतः तपश्चर्या केलेली आहे. पुढे जा. ऋणभक्तेश्वर आपल्याला लागतं ओंकारेश्वरला. आपण ते डाळ वगैरे कावेरी संपात बुडवतो आणि तिथे वाहतो वगैरे. पिपलेश्वर तीर्थ श्रीमद भागवतात गेले बघा. हे फार मोठे आहेत बरं का. म्हणजे आपण जसं म्हणतो व्यासांचं, पराशरांच्या पासून व्यास आणि व्यासांच्या पासून पिपलेश्वरांचं पण हे झालंय, तर त्याची पण एक कहाणी दिली पुस्तकात आहे. व्यासतीर्थ, व्यासाचं 1 मिनिट सांगतो. आता व्यासांची सगळ्यांना माहितीच आहे बरं का, की पराशरांच्या पासून यांचा जन्म झाला व्यासांचा वगैरे वगैरे. आणि मग हेच व्यासांनी मोठा उत्सव केला होता, सगळ्यांना बोलवलं होतं वगैरे. पण त्यावेळी तो जो काळ होता तो श्राद्धाचा काळ होता. त्यामुळे त्यांच्या घरी जेवायला कोणी तयार होईना. तर सगळ्या ऋषींनी पराशर ऋषीने सांगितलं, तुम्ही तुमच्या पुत्राला सांगा की आम्ही जेवू शकत नाही का, दक्षिण तट आहे. हा जर उत्तर तट असता तर चालला असता.
मग ते म्हणाले काळजी करू, कारण मग व्यासांनी नर्मदेची स्तुती केली. उदयनाचार्याने ते तुम्हाला व्यासांची स्तुती केलेली दाखवली. नर्मदा पुराणमध्ये पण ती आहे, व्यासांची स्तुती आहे नर्मदेची केलेली. तर त्या स्तुती केल्यानंतर नर्मदा प्रसन्न झाले आणि नर्मदेने सांगितले की तुला काय पाहिजे तो वर माग. तर त्याने सांगितले की माझा जो दक्षिण तट आहे तो हा पूज्ययोग्य व्हावा, बरं का, म्हणजे उत्तर तटासारखा व्हावा. तर ती म्हणाली हे असलं काही मिळणार नाही, दुसरं काय असेल तर मागा वगैरे. तर त्यांनी सांगितलं ठीक आहे, हरकत नाही म्हणून. आणि मग मग ते बेशुद्ध झाले, असं म्हणतात मूर्छित झाले. मग ब्रह्मदेवाने नर्मदेला सांगितलं याची महत्ती काय ते वगैरे. आणि मग ते नर्मदेने सांगितलं ठीक आहे तुम्ही सांगा. आणि मग त्यांनी तो ओंकार केला आणि त्याप्रमाणे नर्मदेचा प्रवाह बदलला. आणि त्यांचं जर आश्रम बघितलं तर त्यांचा आश्रम हा उत्तर तट आणि दक्षिण तट असे दोन्ही तट येतात. आणि मग सगळं कार्य सिद्ध पडलं. फक्त व्यास बेटावर कोणी जात नाही, कारण आपली परिक्रमा खंडित होते, कारण नर्मदा ती क्रॉस केली जाते. पुढे जाऊ. आता आपण थोड्यात संतांची ओळख बघू. मला वाटतं टेंबे स्वामी महाराज बहुतांशी लोकांना माहिती आहे, काही सांगायची जरूर नाही. 23वा चातुर्मास त्यांनी जो गरुडेश्वरला केला तिकडे त्यांची समाधी आहे. हां, ती क्लिक करत आहे व्हिडिओ. हे गरुडेश्वरचं आहे. आता नॉर्मली मी हे सगळं काही घेतलं ना, तर मी लोकांना म्हणजे इथे बसल्या बसल्या तुम्हाला गरुडेश्वरचं दर्शन, अमुक दर्शन तुम्हाला हवं असेल तर घेऊ शकता, जसा असा भाव तसा. पण माझी इच्छा होती बाबा हे सगळं मी असं जमवलं सगळं. नंतर वाटलं एवढं सगळं आहे, तुम्ही सगळं त्या म्हणजे काय म्हणतात ते शोधून काढल्या, कुठे फायले आहेत काय. बरं पुढे जावं, पुढच्याला जावं. हां, तिथे पण क्लिक करा. नारेश्वरला जाता तुम्ही, बरोबर आहे. आता स्टॉप असेल की नाही माहिती नाही मला यांचा, तर असतोच बहुधा. नारेश्वरला रंगदूत स्वामी महाराज सगळ्यांना माहिती आहे. ते लक्षात ठेवा, रंगदूत स्वामी महाराज. आता यांच्या संतांची फार मोठी ओळख सांगत नाही, समय आपला टाईम जो अवेलेबल आहे त्या दृष्टीने. तर नारेश्वराने याने जे रंगदूत स्वामी महाराजांनी दत्तभावाने लिहिली आहे, अतिशय जाज्वल्यभर कथा त्याची, म्हणजे भयंकर शक्ती आहे. जर तुम्ही दर गुरुवारी 52 वेळा असे 52 गुरुवारी जर केलं तर तुमचं जे काही इप्सित असेल ते साध्य होईल. आता काय भौतिक इप्सित शक्यतो ठेवू नका, लौकिक ठेवू का अलौकिक ठेवा तर ते नक्कीच साध्य होईल. कारण लौकिक ठेवायला फार अवघड आहे, सगळं पुण्य संपतं बरं का. भौतिक सगळं मिळेल तुम्हाला. दत्त महाराजांची सेवा करा, तुम्हाला हवं तेवढं सगळं मिळेल. भगवान शिवाय कृष्णाची सेवा करा, हवं तेवढी लक्ष्मी प्राप्त होईल. पण सगळे तुमच्यापासून दूर जातील. प्रत्यक्ष परमेश्वर दूर जातो. लक्ष्मी जेवढी तुम्हाला मिळते तेवढा परमेश्वर दूर. याच्या उलट जर तुमच्याकडे ठीक आहे मॉडरेट परिस्थिती राहील, पण तुमच्याकडे देवाच्या असं म्हणतात ना उपासना, म्हणजे काय देवाच्या समीप झालं, बरोबर, तर ते राहू शकतं. सिंगाजी महाराज यांची पण एक आहे पुस्तकात दिलेलं आहे. ते यांना पण भगवान कृष्णाचं दर्शन झालं होतं बरं का. फार सुंदर मोठं आहे. सरदार सरोवर प्रकल्प झाला. आता यांचं मंदिर पण तोडणार होते, पण ते तोडू शकले नाही. शेवटी अख्खं मंदिर त्यांनी वर उचललं. आणि 2 किलोमीटरचं ब्रिज आहे बरं का. फार सुंदर ब्रिज आहे, सुंदर स्थान आहे. असं म्हणतात की या स्थानावर गेलं की गाईचा तूप त्याचा दिवा लावला तर तुमची इच्छा पूर्ण होते, जी असेल ती. सियाराम बाबा माहिती आहे, सांगायची जरूर नाही सगळ्यांना, बरोबर आहे. आम्ही पण या आश्रमात गेलो होतो वगैरे. सियाराम बाबा म्हणजे हनुमान भक्त, हनुमानाचा अवतार आहे, लक्षात घ्या. आणि जी काही सेवा करतात, निर्व्याज सेवा करतात. डोंगरे महाराज हे मला तर काहीच माहीत नव्हतं कधीच, आणि मला तर बहुतांशी तुम्हालाही माहिती असेल की नाही माहीत नाही. आपण जे श्रीमद भागवत म्हणतो त्याच्या आद्य प्रवर्तक म्हणजे डोंगरे महाराज, बरं का. डोंगरे महाराजांनी जी काही श्रीमद भागवताचं पाठ चालू केला, शरीर नदीच्या किनारी जे पहिलं श्रीमद भागवताचं पठण केलं वगैरे, त्यांच्यासारखा निस्पृह माणूस कोणीच नाही. म्हणजे जर कोणी त्यांच्या पायाला हात लावला तर ते एक वेळचं जेवण जेवायचे नाही, रोज नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवायचे नाही, बरं का. प्रचंड तपश्चर्या करणारे हे साधू संत लोक आहेत, बरं का. पुढे जा. तर मालसला यांची समाधी आहे. मालसला यांची रामनाम जी धूम चालते ते आणि असा गावी 2 ठिकाणी चालते. तर रामनाम धूममध्ये तुम्ही सामील होऊ शकतात. सुरुवातीला आपल्याला वाटतं काय कटकटेच्या आयला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय म्हणतात, ते आपल्याला सवय नाही ना ऐकायची. पण जर तुम्हाला नीट कान उघडे ठेवले आणि तुम्हाला लक्षात आलं की तुम्ही इतकी मन कलुष येते, हे विवेक बुद्धी नाही जागृत, ते तुमच्यावर बंबर्डिंग होतं आणि हळूहळू तुमचं सगळं शुद्ध होतं, बरं का. ती फार मोठी आहे. पण पहिल्यापासून जर चांगलं तयारी करून गेलं ना तर त्याच्यात तुम्ही आनंद लुटाल. आता असं म्हणाल काय चाललंय श्रीराम जय राम जय जय राम, पण त्यामध्ये आनंद आहे बरं का, खूप मोठा आनंद आहे. पुढे जा. जसं म्हटलं 2 ठिकाणी आहे. जा पुढे. हां, पुढे जाऊ. आता मला वाटतं एक सुटलं काय. हां, प्रतापे महाराज सगळ्यांना माहिती आहे. भालोतला सगळे जातात, मला वाटतं यांचं भालोतला थांबतं का तुम्ही. ओके, प्रतापे महाराज माहिती आहे सगळ्यांना. बस त्यांची काही मी कहाणी सांगत नाही. मला वाटतं उदयनाचार्यांनी पण सांगितली असेल ती. काशीबाई जे बडोद्याच्या होत्या त्यांनी त्यांची दत्तमूर्ती यांना दिली वगैरे आणि त्याची त्यांनी स्थापना केली वगैरे. फार मोठी व्यक्ती असं म्हणता येईल की त्यांनी जर मी म्हटलं की 108 त्यांनी पारायण केली, 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची त्यांनी परिक्रमा केली. तर अतिशय निष्पाप माणूस, कधीही जा तर त्यांचा पण आशीर्वाद लाभलेला आहे. पुढे जा. आता हे 108 वर्षाचे बरं का कृष्णदास महाराज, हे पण सगळं पहिल्यापासून हे सगळे संन्यासी आहेत.
108 वर्षाचे रोज 10 किलोमीटर चालायचे. आपण ते 108 वर्ष विसरूनच जा. 60-70व्या वर्षी आपण 5 किलोमीटर चालू झाली, मला असं वाटतं की फार मोठ्या वड्या मारू आपण, बरोबर. हे 10 किलोमीटर चालायचे आपलं ओझं घेऊन. आणि वाकलेले किती बघा. व्हिडिओ दाखवला का? व्हिडिओ दाखवा ना मागचा, मागे जा. हां बघा, आपण तर काहीच घेतलं नसतं असं वाकलं असतं तर, बरोबर आहे. काय नाही, खरं ते सांगतो मी तुम्हाला. पुढे जा. हे तुम्ही जर अनगोराला गेला असाल, अनगोराला मला वाटतं बसने जातं की नाही माहीत नाही मला. अनगोराला जे स्वामी आहेत बरं का, उन्मेषानंद स्वामी, तर उन्मेषानंद स्वामींनी वयाच्या 30व्या वर्षी स्वामी समर्थांचं दर्शन झालं. इथे किती काही जण आहेत ज्यांना स्वामी समर्थांची अनुभूती आहे, त्यांनाही लक्षात येईल की अतिशय मोठी व्यक्ती आहे ज्यांना अनुभव म्हणजे दर्शन झालं आणि स्वामींनी सांगितले ते मोठा मठ बांधला. इथे ते सगळ्या याचा प्रचार करतात अग्निहोत्राचा, आणि ते अग्निहोत्र पण आपण पुस्तकात लिहिले आहे. तर त्याने आनंद वाटला की तुमच्या पुस्तकाद्वारे तुम्ही माझी जी काही गोष्ट आहे त्याचा प्रचार प्रसार तुम्ही सगळीकडे करताय, त्याला आनंद वाटला. तिकडे आपण छत्रसेवा आनंद सेवा दोन्ही केली आहेत बरं का. पुढे जाऊ. हे बघा, गजानन महाराज स्वरूप. तुम्ही गेले असाल तर मौनी बाबा. आता मौनी बाबा म्हणून अजून एक मौनी बाबा आहेत, वेगळे आहेत. हे वेगळे आहेत बरं का. हे दिव्य कांतीपूर्ण, जर आपण बोलत नाही काही नाही. आणि तुम्हाला सांगतो, आम्हालाही अशी रस्त्यात भेटले आणि ज्यावेळी आम्ही तिथे थांबलो, मग त्यांनी आमच्याकडनं नर्मदा पूजन करून घेतलं, कन्यापूजन भोजन करून घेतलं बरं का. आणि जसं गुरुक्षेत्रामध्ये उल्लेख आहे की जेव्हा एका ब्राह्मणाने, म्हणजे 38वा अध्याय, भास्कर नावाच्या ब्राह्मणाने जेव्हा त्याच्याकडे काही फारसं शिधा नव्हती, अर्थात असं म्हणता येईल की 3 पावशेर फक्त होतं, म्हणजे 3 माणसांना जेवणाकरता. तर त्याच्यातनं अनेक गावं जेवली. नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी जे काही चमत्कार केला, अनेकांना ते भोजन दिलं. तसंच इकडे आम्ही जे काही जेवण बनवलं, मला नाही वाटत ते काही 11-15 माणसांच्या पलीकडे असेल, कारण आम्ही 11 कन्या आणि आम्ही 4-5-6 जण, पण जवळजवळ 25-30 माणसं जेवली. हे सगळे यांचे करामत असते. पुढे जाऊ. आता काही काही सिद्ध महात्मे भेटले बरं का. आता याच्यात हे जे पहिले दिसले ना, पहिल्या सिद्धयोगी महाराज म्हटलं ना, त्यांनी याला मी सहज म्हटलं की नर्मदा परिक्रमा करायची असेल तर त्याच्याकरता काय करायला पाहिजे. त्यांनी सांगितलं शिवाचं आणि नर्मदेचं जप करा तुम्ही, चालताना तुम्हाला अनुभूती मिळू शकते वगैरे. हे अनेक आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही लक्षात येईल. त्यातले कित्येक जे आहेत, म्हणजे हा जो मंगेश बाबा आहे खालचा मधला, हा तर 30 वर्षाचा तरुण बरं का. याने तर काय पण केला होता, याने स्वतःला शिवाला वाहून घेतलं होतं. आणि याने पण केला होता की तुम्ही ओंकारेश्वरला, मला वाटतं तुम्ही परिक्रमेची चालू करतात तर पहिल्यांदा इंदोरला जातं, बरोबर, उज्जैनला जातं, महाकालचं दर्शन घेतात. तर त्याने असा निश्चय केलेला की माझा देह पूर्ण महाकालेश्वरला मी वाहून देणार आहे, आणि माझा मृत्यू झाल्यानंतर माझी जी चिता भस्म आहे ते भस्म तिकडे व्हायचं 1 महिन्यामध्ये. आपण ते करू शकते असला पॉइंट बरं का. आणि त्यांना स्वामी समर्थांचं दर्शन, नर्मदा मैयाचं दर्शन, कोणाचं दर्शन झालं नाही, सगळ्यांची दर्शनं झाली. अशा विभूतीची आम्हाला गाठ पडली, आमचं पुण्य होतं असं म्हणतंय. चला पुढे जाऊ. आता हे काही हे दाखवतंय. जसं मी म्हटलं अमरकंटकला गेलं तर अमरेश्वर आहे म्हणून ते बघता येईल. पुढे जा. ठीक आहे, पुढे जा. हे होशंगाबादचं आहे. होशंगाबादला जिथे गोलवणे महाराजांना लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांनी जो अनुग्रह दिला ते स्थान तुम्ही बघाल. अतिशय गोड मूर्ती आहे बरं का, तिथनं निघता येणार नाही. म्हणजे कधी कधी असं वाटतं ही मूर्ती उचलावी पळ सुटावं. अतिशय गोड मूर्ती. हे बघा, जर तिचा जवळून क्लोज बघितलं असतं तर. बरं, नवीन शिल्पाणेश्वर मंदिर, जर तुम्ही इकडे आलात गोरा कॉलनीला, काही लोक शिल्पाणी जंगलात जातात, नंतर खाली उतरतात, काही शाळा मार्गे प्रकाशामार्गे जातात. तर हे जे लागतं नवीन शिल्पाणी मंदिर अतिशय सुंदर आहे, ते तुम्ही बघू शकता. पुढे जा. नीलकंठेश्वर जो स्वर्ग म्हटला जाता ना, तो स्वर्ग आहे बरं का. जर तुम्ही लहान मुलांना बरोबर घेऊन गेला, वाहनाने गेला, कुठे गेला, तर तुम्ही नीलकंठेश्वरला जर गेलात, अतिशय अप्रतिम स्थान आहे. फार सुंदर मंदिर बघण्यासारखे, सुबक मूर्त्या, अगदी तुमचे अष्टभाव जागृत होतील, काही तरी तुम्हाला करता येईल तिथे. पुढे जा. पुढे. हां, आता आपण शेवटच्या टप्प्याला येऊया. फार काही सांगत नाही. आता बघा, सगळेजण म्हणतात, आता तुम्ही नर्मदा परिक्रम, जसं मी म्हटलं, आता नर्मदा तुम्हाला लक्षात आलं, नर्मदा कोण, नर्मदा उत्पत्ती कशी झाली, नर्मदेचे प्रकार काय, परिक्रमा का करायची, कशासाठी करायची, हे सांगितले, कळलं सगळ्यांना, बरोबर. काही प्रश्न असेल तर आपण नंतर प्रश्नाची उत्तरं घेऊया वगैरे. आता याच्यानंतर अनुभूती. आता बघा, जो उठतो ना तो नर्मदा परिक्रमा करतो का, तर त्याला सगळेजण सांगतात नर्मदा मैया दर्शन देते बरं का. मग तो उठतो आणि मग तो म्हणतो ठीक आहे. आणि तो अजून एक गोष्ट ऐकतो, तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल की अगं मला जिलबीची इच्छा झाली, मग मी जिलबी मिळाली नाही, मग मला जिलबी मिळाली. मी उत्तरवाहिनीमध्ये एक व्हॉट्सअपवर बघितलं मेसेज, एका ताईने लिहिलं होतं की मला ताक प्यायची इच्छा होती, बघते आता मैया मला ताक देते का, मैया मला ताक देते का, मेहरबानी करून असं करू नका, मैया मला जिलबी देते का, मैया मला श्रीखंड देईल का, मैया हे देईल का, ते देईल का. तिने काय ठेका घेतला नाही तुमचा, तिने काय तुम्हाला आमंत्रण दिलेलं नाही, ये बाई ये, मी तुझी सगळी इच्छा पूर्ण करते, बिलकुल नाही.
असं करून गेला ना, लक्षात घ्या, तुमची परिक्रमा जरी पूर्ण झाली तर त्या परिक्रमेची नोंद होत नाही देवाच्या चरणी. लक्षात ठेवा, सेवा ही चरणी रुजू व्हावी लागते. जसं आपण म्हणतो निर्गुण रूप आणि सगुण रूप देवाचं असतं. आपण सगुणाची उपासना करतो, दत्त महाराजांची उपासना कराल किंवा शिवाची उपासना कराल ते निर्गुणाची उपासना असते. आपण शिवलिंगाची उपासना करतो, बरोबर, शिवलिंगाचं पूजन करतो. दत्त महाराजांचं करसाल तर पादुकांचं पूजन करतो का निर्गुणाची पूजा असते. लक्षात घ्या, ती सेवा चरणी रुजू व्हायला पाहिजे. ती जर रुजू झाले नाही तर भ्रमण होईल. मग तुम्ही एक परिक्रमा करा आणि त्या 11 करा, ते 101 करा, कोणी नर्मदा मैया बघणार नाही, कोणी बघणार नाही. मी तुम्हाला लिहून देतो का, कारण तुम्ही मेकॅनिकली सगळ्या गोष्टी करतात. का याने केली त्याने केली, म्हटलं ना परिक्रमा करताना लोक हाच म्हणतात, याने केली का, मग त्याने केली का, मी पण करतो. अहंभाव जागृत होतो. काही ना आपण तुच्छ म्हणतो म्हणा, आपण म्हणतो अरे याने केली, अरे आता काय किरकोळ, हा काय परिक्रमा करणार, साला मी तर नक्कीच करेल फक्त. आणि तुम्हाला सांगू का, तुम्ही आपटतात तिकडे. आमच्या 1-2 ताई होत्या, त्यांना म्हणता हो तुम्ही चालत करू नका, त्याने हट्टानं पेटल्या. त्या सगळ्या 6 जणी गेल्या. 6 त्रास झाला, पाय सुजले, अमुक झालं तमुक झालं. मग शेवटी त्यांना पर्याय नव्हता. मग ते तिथून निघून येणार होते. मग कोणतरी महंताने त्यांना दमदाटी दिली, अरे असं जाऊ नका, तुम्ही बस पकडा, वाहन पकडा, ओंकारेश्वरला जा, तुमचं पूर्ण करा संकल्प जे उचलला असेल तो. नाही तर मग तुम्हाला मैया तिथे सोडावी लागते आणि परत येऊन तुम्हाला ती दुसरी परिक्रमा उचलावी लागते बरं का त्या ठिकाणावर. पण माणसाची मानसिकता तशी नसते आणि मैयाला प्रॉमिस देण्याचा अर्थ नाही पुढच्या वेळी येईल, काय गॅरंटी नाही पुढच्या वेळी परत जाऊ का नाही. तर त्यामुळे असं लोकांचा प्रॉब्लेम होता. पण त्या शेवटी त्या रडल्या, आल्यावर खूप म्हणे न्या हो मैयाने माझ्याकडनं परिक्रमा पूर्ण करून नाही घेतली. मैयाला काय दोष देता उगीच. अहो आपल्या प्रारब्धात जे लिहिलंय ना ते होतं. एक लक्षात ठेवा, प्रारब्ध पुरुषांचित आपण पाहिलेलं नाही, पण आपण जे काही कर्म करतो, कर्मविपाक सिद्धांत आहे ना, आपल्या कर्माची फळे आपल्याला मिळतात. तर त्याप्रमाणे तुम्ही जर सगळं चांगलं कर्म केलं, सगळ्या गोष्टी केल्या, इच्छा ठेवला, सद्भाव ठेवला, तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पण असा कृपया विचार करू नका, कोणी सांगितलं असेल, मिसगाईड केलं असेल, तुम्हाला हवं ते गोष्ट मैया देते नाही. कुठलाही देव देत नाही जोपर्यंत तुमचा भक्तिभाव जागृत होत नाही, तुमच्या अष्टभाव जागृत होत नाही, तुमची साधना नाही, तुमचे तपश्चर्या नाही. आता तुम्ही सगळे एवढे ज्येष्ठ लोक आहेत, तुमची सगळे तपस्या असणारच, साधना असणारच, तुमचे गुरु असणारच. त्या सगळ्यांचं नामस्मरण करा. नामसंकीर्तन तर सगळ्यात चांगलं आहे. कुठलीही इन्व्हेस्टमेंट नाही, काळाचं, वेळेचं, जागेचं, कशाचं बंधन नाही. 24 तास 365 दिवस तुमचं नाम संकीर्तन चालू शकतं. आता अनुभूतीमध्ये जाऊया आपण. आम्ही जसं मी म्हटलं, आम्ही साधारण होतो वगैरे, आणि मग नंतर जेव्हा तुम्ही परिक्रमा उचलतात आणि चालत मोरटक्याला येतात, मोरटक्यात करत करत तेली भट्टणला येतात, जिथे मी म्हटलं सियाराम बाबांचं. आम्ही इथे आलो होतो वगैरे आणि इथे बसलो होतो वगैरे. बरं, आता परिक्रमेमध्ये कसं आहे तुम्हाला सांगतो, एक लक्षात ठेवा, पुस्तकं वाचा, माहिती घ्या, ती तुम्हाला उपयुक्त होईल. पण असा कधीही विचार करू नका की याने केली म्हणून मी पण करू शकतो. कारण एवढ्या अडीअडचणी येतात, तर त्या अडीअडचणीला सामोरं जाण्याकरता तुमच्यामध्ये ती मानसिकता पाहिजे. तर तुमचं मानसिक बल ठेवायला पाहिजे, लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचे. आणि तुमची साधना चालू ठेवा. मग तुम्ही वाहनाने जा, मग बरं, काही जण म्हणतात आम्ही हरिपाठ म्हणू, काही म्हणतात आम्ही, आता हरिपाठ म्हणणारा म्हणतो, बाकीच्या ऐकणाऱ्या तिथले अर्धे झोपलेले असतात किंवा अर्धे जागे असून झोपलेल्यासारखे असतात. त्यामुळे असं काही करू नका. जे काही करत असेल ना ते मनात पण नका, नाही तर हरिपाठ करूच नका, काही म्हणूच नका. तुम्ही एखादं स्तोत्र म्हणा, तेवढा पुरतं म्हणा, जे म्हणाल ते मनापासून म्हणा. मला ते सांगायची जरूर नाही, पण तसं केल्यानंतर काहीतरी होतं. तर आम्ही तिथे गेलो, ते मी तर पुष्कळ आजारी पडलो. म्हणजे मला घाबरून लोक सोडून पळून जायचे. आणि तुम्हाला नर्मदा परिक्रमाचा पायी चालत असताना कुणाच्या जीवावर परिक्रमा करू नका. आपला जवळचा असतो ना तोही पळून जातो. कारण आजारी पडला ना तिथे एक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन, एक कविता लिहिली आहे. जर वेळ असेल तर मी ती कविता वाचून दाखवेल, नाही तर पुस्तकात बघा. तर त्या कवितेमध्ये म्हटलंय की एवढा अहंभाव जागृत होतो ना की आपण नर्मदेला तुच्छ मानतो, सगळ्यांना तुच्छ मानतो आणि आपण पळत सुटतो बरं का. आणि प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन होतं गणिताचं. कसं कॅल्क्युलेशन करतात, रोज 40 किलोमीटर चालायचं. आता किती तास चालायचे? 8 तास, म्हणजे एका तासाला 5 किलोमीटर. मग समजा तुम्ही आजारी पडला, 2 तास गेले तर त्यांचे 10 किलोमीटर गेले, कळलं का. ते हे गणित मांडतात लोक, म्हणून तुमच्यावर कोणी राहत नाही, पळून जातात. तर लक्षात ठेवा, तुमची मानसिकता तुम्ही वाढवायची, तुमचं शारीरिक बल तुम्ही वाढवायचं आणि मैयावर विश्वास ठेवला, सद्गुण विश्वास ठेवला तर सगळं होतं. आता आम्ही तेलीभट्ट्यांना आलो, तिथे आम्ही संध्याकाळी काय केलं, थोडंसं जसं म्हटलं यांचं दर्शन घेतलं बाबांचं. आणि संध्याकाळी आम्ही रूम दिली होती, त्याची खोली होती. आम्ही खोलीत न झोपता 2 जण बाहेर झोपलो होतो. तर बाहेर मोठा तंबू लावला होता. तर साधारणतः काहीतरी 8-8:30ची वेळ असते. आता ज्यांनी परिक्रमा पायी चालत केली त्यांना लक्षात येईल की संध्याकाळी साधारणतः 7 वाजता आपण नर्मदेची आरती करतो. आता नर्मदे याच्याबद्दल मी काय सांगितलं नाही की तयारी काय करावी लागते, सगळ्यांना माहिती आहे. नर्मदा परिक्रमेची तयारी कशी करते, त्याचा ड्रेस कोड काय आहे, सगळ्यांना सगळं माहिती आहे. यूट्यूब भरपूर अवेलेबल आहे, त्या बघू शकतात तुम्ही. तर आता असं होतं की तिकडे जसं मी म्हटलं की संध्याकाळी सगळेजण नर्मदेची आरती करतात, अष्टक म्हणतात. कित्येक जण आरती केव्हा एकदा उरकली जाते किंवा अष्टक केव्हा एकदा संपतं असं बघून बराबर म्हणतात. आणि कसं तरी आपलं 7:30ला जेवण होतं
8:30ला सगळे डारडोर पंढरपूर, कोणीही जागा नसतं, कारण सकाळी 3:30 पावणे 4ला उठायचं असतं. 25, 30, 40, 50 लोक असतात. मग तिथे टॉयलेटची कमी असेल काय असेल, मग सगळेजण बराबर आवडतात आणि 5:30 पावणे 6ला सूर्योदय झाला की मग परिक्रमेला ते बाहेर पडतात बरं का. काही लोक असतात, काही वीर लोक आहेत ते 4 वाजताच बाहेर पडतात, बिन आंघोळ करतात. कित्येक लोक आंघोळ करत पण नाही, कित्येक लोक आरती करत पण नाही. आमच्या ग्रुपमध्ये लोक मला म्हणाले, आपल्याला आरतीला अष्टकाला तुम्ही आणखी काय काय म्हणता ना, त्या स्तोत्राला आपल्याला अर्धा तास लागतो. म्हटलं मग असं करूया, ते शॉर्टकट करूया. म्हणजे काय करायचं, आपण नर्मदेची आरती म्हणूया. म्हटलं तुम्ही चालू पडा. अरे म्हटलं काय शॉर्टकट घ्यायचा, अरे म्हटलं 30 मिनिटं तुमचे वाया, तुम्ही एका ठिकाणी शांत बसतात, जिथे नको तो वेळ घालवतात ना, तो वेळ कमी करा ना. इथे असे शॉर्टकट तुम्ही पण मारू नका बरं का. इथे लोक शॉर्टकट सांगतील तुम्हाला. आंघोळ न करता उठायचं, निघून जायचं. आश्रमात कुठे समजा आंघोळीची सोय नाही, तसंच उठायचं निघून, असं नाही. सुचिरभूत होऊनच निघावं लागतं, लक्षात ठेवा. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तिथे आम्ही होतो तर संध्याकाळची 8:30ची वेळ, जसं म्हटलं 8:30ला संध्या बहुतांशी सगळे लोक झोपत जातात. तर दुकानं सगळी ते शटर सगळे बंद करत होते. एक आजीबाई आली आणि आमच्याकडे म्हणाली नर्मदाष्टक म्हणा. तर आता तुम्हाला माहिती आहे परिक्रमेला निघतो नर्मदाष्टक पाठ नसतं, आमचंही पाठ नव्हतं. आता नर्मदाष्टक होतं माझ्या मोबाईलमध्ये, मोबाईल आणि बॅग होती आतमध्ये. तर मी म्हटलं मैयाची 1 मिनिट. तर तिने काय केलं, लगेच पुस्तक काढलं आणि माझ्या हातावर ठेवलं आणि म्हणाली म्हणा. आता आली पंचायत, बरं मला चष्मा, म्हणून मी म्हटलं नाही थांबा मैया 1 मिनिट, मी चष्मा घेऊन येतो. तर मी चष्मा घ्यायला आतमध्ये गेलो. तेवढं आमच्या स्नेहाने, ज्याने मला नंतर सांगितलं, 10 रुपयाची नोट काढली, तिच्या हातावर ठेवली. तिने काय ती घेतली नाही बरं का. बरं सांगता 75-80च्या वयातली ती वृद्ध स्त्री होती. तर मी आलो परत, चष्मा घातला. मग ते नर्मदाष्टक आम्ही म्हटलं, ज्या पद्धतीने आम्ही म्हटलं, तिच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आलं बरं का. नंतर मी मैयाला म्हटलं मैया 1 मिनिट, म्हणजे एक दुकान बंद होत होतं, तिकडे धावत गेलो. त्याला म्हटलं नर्मदेची ओटी दे. आता आपल्याकडे जशी आपण ओटी घेतो ना, ते बायका लोक ओटी भरतात वगैरे, तशी काय ओटी तिकडे मिळत नाही. मग तिकडे ती छोटीशी ओटी असते, एक असं हळदीचं हे असतं बघा, त्याला बांगड्या लावलेल्या असतात वगैरे वगैरे, ते असं छोट्या गोष्टी. मग मी ती घेतला, तर ती उठून चालायला लागली. मग मैयाला थांबवलं. मैया म्हटलं 1 मिनिट. मग तिला ते दिलं. मग तिने बघितलं, अच्छा म्हणे दुर्गेची ओटी का. म्हटलं हो दुर्गेची ओटी. कपडाला लावली, स्मित हास्य केलं आणि निघून गेली. मग आपली देवबुद्धी जागृत होते ना, आपली बुद्धी जागृत होते. ही कोण, लगेच आपलं उत्तर तयारच असतं, ही नर्मदा मैया बरं का. ही मैया आपल्याला भेटली. मग कोण, कुठून आली, मग ही आपल्याकडेच का आली, मग इतरांकडे का नाही गेली, आली तर आली, नर्मदाष्टकच का म्हणायला लावलं आहे. अनेक प्रश्न माणसाच्या डोक्यात इतकं भूत आहे ना, माणूस नावाचं भूत फार गमती झालं बघा. अनेक प्रश्न येतात, आपल्यालाच येतात आणि आपण त्याची उत्तरं देतो कित्येक वेळा, माहिती आहे ना, असं सगळं. पण नंतर आम्हाला लक्षात आलं, अरे काही का असं ना, सगळ्यात पहिली आपली नर्मदेची जी परिक्रमेची सुरुवात झाली, ती अशी एक जी स्त्री आपल्याला मैया भेटली, जिने आपल्याला नर्मदाष्टक म्हणायला लावलं, ही काही कमी गोष्ट नाही, बरोबर आहे. कदाचित आपण नर्मदाष्टक फास्ट म्हटलं असेल आरतीच्या वेळी, किंवा त्यातले 2-4 पॅराग्राफ काढले का नाही माहीत नाही, की आमची फास्ट गाडी असायची ना, कारण कधी एकदा जेवतो आणि कधी एकदा झोपतो असं होतं. कारण रोजचं आम्ही 25-30 किलोमीटर ॲव्हरेज चालायचो बरं का. तर असं सगळं होतं. तर ठीक आहे, आम्हाला ते एक आनंद वाटला, चला काय काय असं सुरुवात खूप चांगली झाली वगैरे पुढे. हां, त्याच्यानंतर आता तुम्हाला सांगतो, जेव्हा मी यांना भेटलो होतो उमेशानंद स्वामींना अनगोरला. आता तुम्हाला सांगतो काही काही मंथ, एक लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आम्ही सुरुवातीला केली नाही, जेव्हा कळलं तेव्हा करायला सुरुवात केली. आणि काही गोष्टी विधिलिखित असतात की तुम्ही साधना, तपस्या, त्याचे काही अनुष्ठान तुमच्या हातून आपोआप केलं जातं, करणारे तुम्ही नसतात, एवढं लक्षात ठेवा बरं का. तर ते कसं आहे की कित्येक लोक महंतांना भेटत पण नाही, त्यांच्या पायाही पडत नाही, दर्शनही घेत नाही, हक्क असल्यासारखं जेवतात, जेवायला काय केले विचारतात, त्याच्यानंतर आणखी काही सोयी आहे का ते विचारतात, आणि सोयी नसेल तर पुढच्या आश्रमात जातात. असं कधीही करू नका. मग चालत केली किंवा वाहनाने केली किंवा कुठे काही केली, तर एक भाव चांगला ठेवा. जिथे जाल तिथे सगळ्या ठिकाणी दर्शन घ्या, महंतांचं दर्शन घ्या, सत्संग करा. सत्संगाला फार मोठं महत्त्व आहे बरं का. तसं ज्ञानेश्वरांनी पण नामदेवांना सांगितलं, अरे चल म्हणे परिक्रमाला जाऊ. नामदेवांनी पण म्हटलं होतं की चल आपण पायी परिक्रमा करू, मुखी घेऊ रामनामा वगैरे वगैरे. तर हे सगळं आहे ना, सत्संग म्हणा, नामस्मरण म्हणा, हे सगळं संकीर्तन, नामसंकीर्तन फार महत्त्वाचं आहे परिक्रमेमध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हे सगळ्या गोष्टी करा तुम्ही. तर त्यांनी पण उन्मेषानंद स्वामींनी सांगितलं होतं की तुम्हाला ज्या काही अनुभव येतील हे थोडे अंतर चालल्यानंतर येतील. आणि अमरकंटक म्हणजे जसं मी म्हटलं, ओंकारेश्वर ते विमलेश्वर 650 किलोमीटर. नंतर आपण मिठी तेलायला येतो 35 किलोमीटर. मिठी तेला येते अमरकंटक 2000, म्हणजे 650 आणि 2000 म्हणजे साधारणतः 2600, म्हणजे 2400-2500 अंतर जेव्हा तुम्ही चालतात तेव्हा तुम्हाला अनुभूती यायला सुरुवात होते. कदाचित तुम्हाला आता जसं म्हटलं तेलीबट्ट्यान हा लगेच टप्पा येतो, ते पहिली अनुभूती आली, नंतर काही अनुभूती आल्या नाही, सगळ्या अनुभूती नंतर शेवटी आल्या. तर त्यातल्या ज्या अमरकंटकला चालताना आता तुम्हाला सांगतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसे आहे, जसं मी म्हटलं की आपल्याला नर्मदा मैया प्रत्येकाला दर्शन देते, फक्त आपल्याकडे ती दृष्टी नसते. ज्याचं इष्ट दैवत असेल, जसं आता या ताईंना
गजानन महाराजांचं दर्शन झालं. आता हे गजानन महाराजांचं आराध्य दैवत, जसं आम्हाला म्हटलं जाऊन दत्त महाराजांचं आराध्य दैवत, आम्हाला दत्त महाराज म्हटलं की आमच्या डोळ्यात पाणी येईल लगेच इमिडिएटली, बरं का. तर हे जे आहे ना हे फार महत्त्वाचं आहे. तुमचं इष्टदैवत मग कोणी असो, कुठलंही असो, तुमचे कुठलेही गुरु असो, फार भाव महत्त्वाचा आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. भाव काम करतो, बाकी काही काम करत नाही. आणि तुमचा भाव चांगला असेल ना, तुम्हाला अशा सिद्ध पुरुषांची भेट होते, त्यांच्याकडनं काही ना काही शिकण्यासारखं मिळतं, सगळ्या गोष्टी मिळतात. ते सगळं मग परिक्रमा जसं म्हटलं चालत करा, वाहनाने करा, पण त्यांचा अनुभव घ्या, त्यांच्याशी सत्संग करा, काहीतरी नामस्मरण करा वगैरे. तर अमरकंटकला असताना अशीच एक आम्ही चाललो होतो, तर त्यावेळी माझ्या ग्रुपमधून मी बाहेर पडलो होतो आणि मी एकटा जात होतो. माझ्यावर एक जण होता, तो जरा 1.5 किलोमीटर पुढे होता, 1.5-2 किलोमीटर. आणि चालत असताना तुम्हाला माहिती आहे तिकडे नर्मदे हर हा मंत्र आहे. म्हणजे समजा काही स्थान मिळालं नाही तर नर्मदे हर म्हणून म्हणायचं की लगेच तुम्हाला कोणी येतं. पण एक सांगतो तुम्हाला, प्रांजळपणे सांगतो की 95% 96% येतं, पण 3-4% कोणीही येत नाही. कारण तुम्ही नर्मदे हर मेकॅनिकली म्हणता, जेव्हा ते इथून येतं ना तेव्हा ते येतं. हे लक्षात घ्या बरं का. असं काही नाही तिथे, नाही तर ना काय मैयाची एक टेस्ट घेऊया नर्मदे हर म्हणून बघूया, असं करू नका. तर आणि वाट चुकतो माणूस, रस्ता चुकतो, डबल 5-5 किलोमीटर आम्ही उलटे चाललेलो वेगळे बरं का. बरं, मैया ओलांडीची नसते वगैरे असे काही नियम आहेत वगैरे, बरं का. तर आता जसं म्हटलं की मैया सगळ्यांना दर्शन देते, प्रत्येक इष्टदेवत दर्शन देतं, दृष्टी पाहिजे. आपल्याकडे दृष्टी नाही. जसं महाभारतात त्यांनी सांगितलेले, अर्जुनाला युद्धकला म्हणून सांगितलेलं, शेवटी मोठं जे रूप दाखवलं, बरोबर आहे. तर ते जे रूप दाखवलं अर्जुनाला तरी कुठे दिसलं, ती दृष्टी दिली तेव्हा त्याला ते कळलं की अरे काय म्हणून प्रत्यक्ष भगवंत काय, या कृष्ण आपला जो सखा आहे तो काय आहे, त्याला प्रत्यक्ष परब्रह्म काय ते कळलं. ती दृष्टी पाहिजे, ती दृष्टी मिळत नाही. साधना नाम संकीर्तन असेल तर दृष्टी मिळते, बरं का. तर आम्ही चालत होतो परिक्रमेमध्ये, तर ते एक परत असा आवाज आला, असं नर्मदेहर म्हणजे मी नर्मदेहर म्हटलं तर मागे आवाज आला, बेटा नर्मदेहर. आणि कोणतरी असं खांद्याला स्पर्श केला म्हणून मागे वळून बघितलं की कोण म्हणून. आपली नेहमीसारखी आजीबाई. पण मला बहुतांशी ठिकाणी आजीबाईच दिसले, बरं का, नर्मदा माई. आता असं म्हणता येईल एक कन्या स्वरूपात दिसला, त्याचा मी कुठे उल्लेख केलेला नाही आहे. पण तुम्ही रूपमतीचा महाल बघितला असेल, बरोबर. तर तिकडे जो आपण डोंगर उतरतो खाली, तर तिकडे आमचे स्नेही पुढे होते आणि मी घसरलो वगैरे आणि मी एकटाच पडलो. तुम्ही घाबरलो, कुठे जायचं काय माहीत नव्हतं आणि मी पडलो. आणि त्यावेळी अजून एक महत्त्व सांगतो, या अख्ख्या परिक्रमेमध्ये मी या हातावर 15 फेब्रुवारीला पडलो. हातावर पडल्याने फ्रोझन शोल्डर झाला माझा. आणि तिथे गावात आपण जातो, कुठेही डॉक्टर नाही, काय नाही. एक गाव होतं, तिथे डॉक्टर होता, हात लावून फक्त बघितलं फ्रॅक्चर आहे का वगैरे, बाकी काही नाही. तुम्हाला सांगतो, हा हात हालत नव्हता, या बोटात जीव नव्हता, हा चष्मा असा बोटाने उचलू शकत नव्हतो. या एका हाताने 15 फेब्रुवारी ते 23 एप्रिल एका हाताने हे सगळं कामं केलं. विचार करा, आंघोळ करणं, सगळे तुमचे विधी करणं, तुमचे ड्रेस घालणं वगैरे, भोजन करणं, हे करणं एका हाताने सोपी गोष्ट नाही. म्हणजे हे सगळं सद्गुरूंची कृपा, मैयाची कृपा म्हणून झालं. आल्यानंतर ठीक आहे, दाखवलं, फिजिओथेरपिस्टकडे गेलो, फार मोठं हे झालं असं नाही, पण आता काय मला त्याची अडगळ वाटत नाही सांगायचं म्हणजे. पण हे मैयाने सगळं तारून नेलं. ही एक परीक्षा होती, तर त्यामुळे काही लवकर आटोपता येत नव्हतं. पण सद्गुरू कृपेने माझी काहीतरी सेवा वगैरे झाली, त्याच्याबद्दल थोडंसं सांगतो मी तुम्हाला. आता काही लोक म्हणतात सेवा सांगायची नसतात, जसं उदयनाचार्यांनी पण म्हटलं होतं, त्यांनी काहीतरी उदाहरण दिलं होतं गुरूंचं. पण मी थोडंसं या मताचं आहे, मी लोकांना सांगतो काय असेल ते अनुभव. कारण मी काय म्हणतो, यार तुम्ही जर अनुभव शेअर नाही केले, आता बघा साधी गोष्ट आहे, आपल्याला माहिती आहे तुकाराम महाराजांना पण दत्त महाराजांचं दर्शन झालं होतं, एकनाथ महाराजांना झालं तर एकनाथ महाराजांना आरती लिहिली ना दत्तात्रयांची, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती, बरोबर आहे. तर हे आपल्याला कसं कळलं, त्यांनी सांगितल्याशिवाय तर थोडी कळणार आहे, बरोबर आहे. तर ते सांगितल्यानंतर लोकांना ते वाटतं नक्कीच, म्हणजे जिलबी खाण्यासाठी नाही, पण हां की आपण केलं तर आपल्याला इष्टदेवताचं दर्शन होऊ शकतं, मयेचं दर्शन होऊ शकतं. आणि मग तुम्ही त्या मानसिकतेने परिक्रमेला जाता, म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही तीर्थयात्रा करायला किंवा परिक्रमा करण्या योग्य होतं. एक लक्षात ठेवा, एक साधक योग्य होता, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर आता हिने मला विचारलं की नर्मदेहर बेटा, म्हटलं हाँ मैया जी नर्मदेहर. मला म्हणाले बेटा कहाँ जा रहे हो, म्हटलं अमरकंटक जा रहा हूँ. तर मला म्हणाले मुझे ले चलो. मी जरा घाबरलोच, कारण आपण ते अल्झायमर वगैरे सारखं ऐकतो ना, माणूस म्हातारा झाल्यानंतर आठवत नाही, काय नाही, घरातून निघून जातो, कुठे जाईल. मी म्हटलं बापरे, ही आपल्यावर आली आजीबाईच्या घरातले शोधतील, सगळा पंचायत, काय करावं. देवबुद्धी, देव विचार सगळे, बरं का, आपले विचार. आपण विचार या पद्धतीने माझे झाले. मी मग शेवटी कसं केलं, म्हणाले मैया जी आप क्यों ऐसा सोच रहे हो, आपको तो मैया लेके जाएगी, आपको भगवान शिव जी लेके जाएंगे. मला म्हणे नाही 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 बेटा, मुझे आपके साथ ही अमरकंटक आना है. मी जरा थोडा चरकलं, म्हटलं ठीक आहे असं बोललो आणि मी आपला चालू पडलो. चालतोय आणि आपल्याला बघा चालताना असं वाटतं, आपल्याला वाटतं की आपल्या मागून कोणतरी येत आहे. त्यावेळी धडधड
बाबा हे कोण येते 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 असं म्हणत मी सांगता 10, 12, 15 पावलं चाललो, जरा वळणार सहज मागे बघितलं, मागे कोण नाही. आणि मग मात्र तिथे इतका खाली बसलो ना, एवढा रडलो ना, भयंकर रडलो. मग नंतर लक्षात आलं की नर्मदा मैया तुम्हाला भेटते, दर्शन देते, तुम्हाला सांगते मला तुमच्यावर यायचं आहे वगैरे वगैरे. आणि आपण आपल्या तोडून काय जातं म्हणजे याचा अर्थ अजून आपली तेवढी कुवत झालेली नाही आहे, अजून आपला तेवढा अभ्यास नाही आहे बरं का. असे काही काही उदाहरणं आहेत, सगळे उदाहरणं सांगत नाही. त्यातले काही उदाहरणं असं सांगतात, जसं मला काही लोकांनी विचारलं तुम्हाला नर्मदा परिक्रमेमध्ये काय साध्य करायचं, म्हटलं मला काही सुद्धा करता नको आहे, मला दत्त महाराजांचं दर्शन आहे, नर्मदा मैयाचं दर्शन पाहिजे, या 2 गोष्टी मला प्रकर्षानं पाहिजे. तर आता ते काही असं काही लिहून दिलेलं नाही आहे की मी मागितलं म्हणजे लगेच होईल, तर त्याला साधा विधा करायला लागते बरं का. तर असं म्हणता येईल की सद्गुरू कृपेने आता जसं हे पुस्तक लिहिलं, पुस्तकाला पण स्वामी समर्थांचे अनुभव भरपूर आहेत. त्या योगे मला ज्यांचं गायडन्स मिळाला त्या स्वामी समर्थ भक्त आहेत स्वतः, नम्रता भट, तुम्ही नाव ऐकलंच आहे, त्यांचा मोठा स्वामी समर्थांचा ग्रंथ आहे वगैरे. तर त्यांनी पण स्वामी समर्थांना विचारलं काय याला मार्गदर्शन करू का, त्यांनी सांगितलं याला मार्गदर्शन कर, पुस्तक कसं लिहायचं ते वगैरे. हे सगळं महाराजांची कृपा सगळी, त्या सगळ्या भरपूर अनुभूती आहेत. आणि जसं आमच्या वडिलांची कृपा, गुरूंची कृपा, पितरांची कृपा, सगळ्यांची कृपा, हे लक्षात ठेवा. हे सगळं काही होतं ना आपल्यामुळे नाही, आपल्या पितराने जी ठेव ठेवलेली असते ना, ती सगळा ठेव, ती पुंजी आहे ना, त्या पुंजीचं हे सगळं रिटर्न आहे आपल्याला बरं का. ते साधारण फक्त कर्म करणं आपल्या हातात आहे. तर तुम्हाला सांगतो तिथे जशी इच्छा होती दत्तमानाचं दर्शन व्हावं, आणि कितीतरी महंतांनी मला सांगितलं की तुम्हाला दत्तमानाचं दर्शन होईल. एक जण होते, तर त्यांनी सांगितलं की 84 म्हणून आहे बरं का, तिथले जे हात तुटलेले एक महंत आहेत, तर त्यांनी सांगितलं नाही आपण मैया के दर्शन नाही होंगे. म्हटलं क्यों? बोले हनुमानजी की सेवा करू. म्हटलं आता काय करायला पाहिजे, तुम्हाला आपण यज्ञ करू, तुम्ही थांबा. आता आम्ही म्हटलं यज्ञ करतं म्हणजे थांबा, आमची सवंगडी म्हणतील तू थांब, आम्ही निघालो. म्हटलं बाबा ते काय जमणार नाही. ते बोले ठीक आहे, मग हनुमान मंदिरात जा, तुम्ही प्रार्थना करा वगैरे वगैरे, सगळ्या गोष्टी झाल्या. पण एक हनुमानजीची सेवा केली, हनुमानजीला प्रार्थना केली ना, तर नक्की होतं बरं का, एवढं तुम्हाला सांगतो मी. तर सगळं झालं. आणि महंतांचे कित्येक महंतांची वाक्य होते की दत्त महाराजांचं दर्शन तुम्हाला होईल. आता मला सांगा, अजून एक सिद्धपुरुषाचं जरा मी तुम्हाला सांगतो. आम्ही एका ठिकाणी गेलो, फत्तेपूर म्हणून, फत्तेपूर ग्रामात तिथे गेलो. तर तिकडे 18 लोक होतो परिक्रमावासी. तर 18 परिक्रमावासी होतो. तर महंत त्याने आम्हाला सगळ्यांचं स्वागत केलं वगैरे, बसवलं तिकडे. आणि मग भोजनाची वेळ झाली वगैरे, सगळ्यांची आरती झाल्या. आणि त्यांनी 18 जणांसाठी पुरी भाजीचं जेवण केलं बरं का. सगळं गरमागरम पुऱ्या आतमध्ये घेऊन येतो. त्या माझ्या पानात 5 पुऱ्या वाढल्या. म्हटलं रे बाबाजी इतना मैं इतना नाही खाता. बोले अरे बेटा और खाओगे. अच्छा म्हटलं असं आहे का, म्हटलं बघू काय. आणि तुम्हाला सांगतो काय पुऱ्या, भाजी एवढी स्वादिष्ट. त्यांनी नंतर मला 6 पुऱ्या वाढल्या. मी माझ्या आयुष्यात 11 पुऱ्या कधी खाल्ल्या नाही, तेवढ्या पुऱ्या खाल्ल्या. आता मी 11 खाल्ल्या, बाकीच्यांनी 15-20 खाल्ल्या असतील. आता विचार करा, 18 माणसं, ॲव्हरेज 15 पुऱ्या पकडा, बरोबर आहे. म्हणजे 270 पुऱ्या, म्हणजे 250-300 पुऱ्या. मला सांगा एखाद्या स्त्रीला एवढ्या पुऱ्या बनवायच्या म्हणजे किती स्त्रिया पाहिजे आतमध्ये तळायला, किंवा पुरुष पाहिजे, बरोबर. बरं, तेलाचा वास येतो, तेलाचा आवाज येतो, भांड्यांचा आवाज येतो, कुठलेही आवाज नाही, काय नाही. बरं, आमचं जेवण पण झालं. आणि मग मी सहज त्यांना ठीक आहे त्याच्यावर थोडंसं वेळ घालवला वेगळा. आणि मग त्यांना विचारलं, अगोदर सांगायला तयार नव्हते. नंतर मला म्हणाले ठीक आहे बेटा अंदर जाके देखील बाद में बोलतो. बाका आतमध्ये गेलो, काही नाही, स्वयंपाकघरात काही नाही, खाली खोली. मग त्यांना विचारलं, त्याने सांगितलं की मला सिद्धी प्राप्त आहे, पण आमच्याकरता ते जेवण नसतं, ते एक वेळ खातात बरं का. ब्राह्ममुहूर्तावर उठतात, साधना करतात, ध्यानधारणा असते. मी सकाळी उठलो बघतो ते 12 वाजता जे ध्यान झालं ते 3 वाजता, 2:30 वाजता, त्याच्यानंतर पुन्हा 3:30ला वेगळं ध्यान, पुन्हा 5:30 वाजता. आणि 8:30ला आमची जेवण झाली, 9 वाजता परत ध्यानाला बसले, 12 वाजेपर्यंत. काय म्हणजे सारखे ध्यानामध्येच बरं का, ही सिद्धी प्राप्त झालेली असते. तसंच आम्ही मालसरला गेलो ना, तर मालसरला दमलो होतो, आम्हाला सकाळपासून चहा पण नाही मिळाला. नॉर्मली कसं असतं, बाबाजी चाय पिओ किंवा बाबाजी खाऊन जा, तुम्ही जर नाकारलं ना तर तुम्हाला मैया देत नाही. आम्हाला ती शिक्षा मिळालेली, मला काहीच मिळालं नाही. आणि आम्ही मालसरला 12:30, 1 वाजला, 1:30 वाजला. आम्ही म्हटलं आता काय करावं. म्हटलं आता ना चहा बी नको, काही मिळणारच नाही, काही मिळालंच नाही. सगळं आपल्याला दूध मिळालं तर बरं होईल बरं का. आमच्या मनात इच्छा आली, थंड दूध मिळालं तर. आम्ही 3 जण होतो. आणि आम्ही मालसरच्या गोशाळेमध्ये आलो. तर तिथल्या महंताने आमचं स्वागत केलं वगैरे वगैरे. आणि विचारलं क्या बाबाजी क्या लोगे, चाय या दूध. आम्ही म्हटलं चले का दूध. त्याने 3 लोटे दूध दिले बरं का आम्हाला, 3 लोटे ठेवले होते. आणि आम्ही म्हटलं एवढं लोटं दूध कधी आपण पित नाही ना लोटाभर वगैरे. ते बोलले नाही ठीक आहे तरी तुम्ही घ्या. ठीक आहे आम्ही घेतलं. मग मी त्यांना प्रश्न विचारला नंतर हळूच थोड्या वेळानंतर. आणि त्याच्या गोठ्यात बघितलं तर असं वाटेल की आपण म्हणतात ना की वृंदावनमध्ये आलो आहे किंवा गोकुळात आलो आहे. सगळ्या गायी, त्यांची वासरं एवढी गोड ना की अगदी तुमचं मन लुब्धवून जाईल, म्हणजे अगदी तुम्ही तुमचं देहमान विसरून जाल अगदी. आणि त्यांची पण अगदी तेजपुंज काया वगैरे वगैरे बरं का. त्यांना विचारलं, मग त्याने सांगितलं मी म्हटलं 3च लोटे कसे. ते बोलले मैया सांगते इथे कोण आहे तर कोण नाही, आणि तुम्हाला काय हवं आहे.
मैयाने सांगितले 3 जणच आहे, 3 लोटे दूध पाहिजे. सिद्धी बरं का, ही सिद्धी आता साधनेने मिळते बरं का. हे सगळ्यांना आता आपल्याला सिद्धी प्राप्त नाही करायची, पण सांगायचा हेतू म्हणजे काय, असे सिद्ध पुरुष तुम्हाला जर मिळाले, भेटले, तर तुमच्या मनोवृत्तीमध्ये फरक पडू शकतो बरं का. तर या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहे. आता जसं मी सांगितलं तर दत्त महाराजांचं एक दर्शन झालं, मला नरसिंह स्वामी महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन झालं. तिकडे फार जास्त नाही, अगदी काय 15, 20, 25 सेकंद असेल. जशी गाणगापूरला तुम्ही संगमावर गेला असाल तर जसं ते दिसतं तसं अगदी म्हणून त्या रूपामध्ये दर्शन. त्याच्या अगोदर दत्त महाराजांचं एक दर्शन झालं ते स्वप्नामध्ये, शेषनागाचं दर्शन झालं स्वप्नामध्ये वगैरे वगैरे. अगदी आवाज आला होता, प्रकाश दिसला होता, प्रकाशाचा झोत होता, सगळं होतं. पण कसं असतं माहिती का, तुम्हाला सांगू का, काही काही गोष्टी ज्या घडतात त्या कशा तुमची इच्छा असते. पण कसं आहे, जसं माझी इच्छा होती, आता आमचा दत्त महाराजांवर पूर्ण विश्वास, आणि असं म्हणता येईल की आमच्या घरात जी दत्त परंपरा चालली आहे, आमच्या वडिलांना स्वतः दत्त महाराजांच्याकडनं मंत्रदीक्षा झाली आहे, जी माझ्याकडे आलेली आहे. जसं म्हटलं माझं 4 गुरूंच्याकडनं दीक्षा मिळालेली आहे. असा गुरु तर तो एकच आहे, असं नाही हा गुरु केला तो गुरु केला, मिळत गेले, दीक्षा मिळत गेली. मंत्रदीक्षा मिळाली, सोहम दीक्षा मिळाली माधवानंद स्वामींची, त्याच्यानंतर शक्तिपात दीक्षा मिळाली जोशी महाराजांच्याकडनं वगैरे. तर या सगळ्या गोष्टी झाल्या ना, तर या सगळ्या गुरूंच्या कृपेने, सद्गुरू कृपेने, दत्त महाराजांच्या कृपेने, इष्टदेवतेच्या कृपेने तुम्हाला अनुभूती येतात, लक्षात ठेवा. तर या ज्या काही अनुभूतीला येत आहे, स्वतः माझं काही याच्यात माझं स्वतःचं काही नाही. म्हणजे खरं म्हणजे जसं म्हटलं ना की ते चालवून घेतात. आता मी ते इथे 2-3 किलोमीटर पण चालत नाही, तिथे आम्ही रोज 25-30 किलोमीटर चालवतो. एक दिवस तर मी 42 किलोमीटर चाललो. आता काही लोक सांगतात आम्ही 40 चाललो, 50 चाललो, 60 चाललो वगैरे वगैरे, पण ते काय रोज होत नाही बरं का, रोज होत नाही. आणि तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 30 किलोमीटर चालून आल्यानंतर इतरांसारखं काही मी पूजा झाल्यानंतर जेवण झाल्यावर धाराटूर पंढरपूर कधी केलं नाही. मी बसायचो माझ्या पारायणाला. मी दत्त महाराजांच्या कृपेने 1 दिवसाचं पारायण माझ्याकडे महाराज करून घेतात, गुरुक्षेत्राचं, मोठी पोथी. तर त्या पोथीचं माझ्याकडनं माझी इच्छा होती 11 पारायण करायची, पण 9 पारायणं माझ्याकडनं करून घेतली. विचार करा, 30 किलोमीटर चालवल्यानंतर 7:30ला आंघोळ करून तुम्ही बसायचं, ते रात्री 1:30 वाजता पारायण संपतं, परत तुम्ही 3:30ला उठायचं आणि दुसऱ्या दिवशी परत 30 किलोमीटर चालायचं. एक वेळ जेवण. तुम्हाला महंताने जर केळ दिलं तर ते वाचून झाल्यानंतर मग खायचं. जर त्यांनी दूध दिलं, ते म्हणाले मध्ये प्या तर पिऊ शकतो, चहा दिला तर पिऊ शकतो. मग या सगळ्याची शक्यता 5%, 95% नाही बरं का. तर असं सगळं, तर अशा माझ्या एवढ्या पारायण सेवा झाल्या, त्याचं हे सगळं फलद्रूप आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही सप्तशती गुरुचित्र ऐकलं असेल, जे टेंबे स्वामी महाराजांनी 700 ओव्यामध्ये लिहिलं. स्त्रिया वाचू शकतात, ते मोठं गुरुचित्र वाचू शकत नाही. तर त्या सप्तशतीचं पण माझं 108 माझी पारायणं झाली वगैरे. त्याच्यानंतर नवरात्र, चैत्र नवरात्र होतं. तर चैत्र नवरात्रामध्ये माझ्या घरी मी गायत्रीचं अनुष्ठान करतो. तर मी उदयन आचार्यांना फोन केला होता, आणि नर्मदा मातेचा जो मंत्र आहे, जसं आता इथे म्हटलं होतं आपण, जो नर्मदेचा मंत्र म्हटला होता, तर तो जो नर्मदेचा मंत्र आहे त्याचं मी 26,000 मंत्राचं लघु अनुष्ठान केलं. म्हणजे रोज 33 माळा ओढायच्या, बराबर नाही. म्हणजे साधारणतः 8-8:30ला बसलं तर साधारणतः 2.5 तास सहज जायचे शांतपणे. ते पण ते कुठे शिवलिंग असेल तिथे, कुठे हनुमानचं मंदिर असेल तिथे, अशा ठिकाणी बसून अशा माळा ओढून, म्हणजे अशा हे करून, लघु अनुष्ठान करून. म्हणजे हे सगळं मी का सांगते बघा, लोक म्हणतात तुमचं पुण्य कमी होतं, मला पुण्यपणे बघितले आणि मी जर सांगितलं नाही तर लोक करणार पण ते. आता तुम्हाला सांगतो, मला कित्येक लोकांचे असे फोन आले, काही लोकांनी म्हणाले अहो तुम्ही 108 पारायण केली ना, मला पण सप्तशती 108 पारायण करायचे, मला सांगा पुस्तक कुठे मिळेल. आणि तो गुरुक्षेत्राचं पारायण करणारा भक्त बरं का. मग त्याला पण वाटलं, त्याने केलं, कित्येकाने पारायण चालू केले, कित्येकाने काय काय चालू केलं. चांगलं आहे ना, तुम्हाला प्रेरणा मिळते ना. मी काय माझं म्हणून सांगत नाही, मी काय सांगतोय, हे गुरुकृपेने घडले, मी करणारा कोण नाही. मला एवढी शक्ती पण नाही काय 30 किलोमीटर चालत आल्यावर 8 तास बसून एवढं करायचं बरं का. किंवा एक बुक करायचं, एक बुक राहून तुम्ही विचार करा. आणि त्यात मला तर एवढे हालापेष्टा, म्हणजे तोंडामध्ये फोड, जिभेमध्ये फोड, मला खाता येत नव्हतं, काय नाही, भयंकर हाल, खाताच येत नाही. तिथे तर जी भाकरी मिळते ना, जे चालत केली त्यांना लक्षात येईल, ती इतकी कडक असते, आणि आमटीचं तिखटजाळ पाणी, हे सगळे प्रॉब्लेम. पण तुम्ही नाव ठेवू शकत नाही, तुम्हाला खायला लागते, डोळ्यातनं अश्रू, महाराजांचं नाव सतत, नामसंकीर्तन, चालताना पण नामसंकीर्तन सारखं. हे सगळं एक लक्षात घ्या. मी हे तुम्हाला सांगायचा हेतू काय झालं, हे सगळं सांगण्याचा हेतू काय माहिती का, हेतू हाच आहे की मी काही मोठी व्यक्ती नाही आहे, मी काही मोठा भक्त किंवा साधक बिधक नाही आहे बरं का. तर तुम्ही जर इच्छा बाळगली की मला अशा पद्धतीने हे करायचे, मग तुम्ही नर्मदा परिक्रमा केली काय, नाही केली काय, पण तुम्ही तुमचं अनुष्ठान केलं, घरी साधना केली, वाढवली, याचा सराव केला सगळ्या गोष्टी, तर तुम्ही या गोष्टी करू शकतात. बघा, वाहनामध्ये आपण काही चालत बिलत नाही, एका ठिकाणी उतरून आपण तुम्ही 3-4 किलोमीटर जाऊ शकता, तुमची इच्छा असेल तर या गोष्टी करू शकता. पण इतर गोष्टी तुम्ही सहज करू शकता, साधना करू शकता, नामसंकीर्तन करू शकता. तुम्ही एका स्तोत्राचं, जसं म्हटलं नारेश्वरला गेलात, तुम्ही 21 वेळा दत्तभवानी म्हणा, 11 वेळा दत्तभवानी म्हणा, घोर कष्ट उद्धरण स्तोत्र, तिकडे याला गेलात तुम्ही स्वामीची इथे समाधी गरुडेश्वरला,
11 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा, त्याचं अनुष्ठान करा. सगळ्या गोष्टी प्राप्त होतात बघा तुम्हाला, जे पाहिजे ते. पण एक लक्षात ठेवा, भौतिक लौकिक गोष्टी सगळ्या प्राप्त होईल, पुण्य संपणार. अलौकिक गोष्टी मागितली तर पुण्य कधी संपत नाही, बरं का. आता हे जे काही मी सांगितलं तुम्हाला, हे सगळं माझं काही नव्हतं. जे काही वधून घेतलं, काही ठरवलं नव्हतं. हे बोलू ते बोलू, हे सांगू ते सांगू. पण जे सांगायचं होतं ते सांगितलं मुख्य, की का करायची, कशासाठी करायची, ही कोण आहे. तुम्हाला काही योग्य माहिती मिळाली, वाटली असेल नंतर प्रश्न विचारू शकतात. काही लोकांना शंका आली, काही म्हणाले की तुम्ही का लोकांना अनुभूती सांगता, ते बरोबर गोष्ट नाही. मग हळूच त्यांनी सांगितलं की मलाही अश्वत्थामाचं दर्शन. हो, एक महत्त्वाचा पॉईंट बरं का, प्रत्येक जण उठतो अश्वत्थामाचं दर्शन करण्याकरता परिक्रमाला जातो. तो काय, आता एक लक्षात ठेवा, ठीक आहे, अश्वत्थामा पण शंकराचा मोठा शिवभक्त आहे, त्याच्यावर काही टीका बिका करायची नाही. पण तुम्ही नर्मदेची परिक्रमा करायला चाललाय तर अश्वत्थामाला भेटायला चाललाय, हे तुम्ही पहिलं क्लिअर करा. तुम्हाला अश्वत्थामाला भेटायचं असेल तर अवश्य भेटा, पण अश्वत्थामाचं दर्शन सहजासहजी होत नाही. आणि अश्वत्थामाला कोणालाही आत्तापर्यंत ओळखता येत नाही. फक्त टेंबे स्वामी महाराजांना अश्वत्थामा भेटलेला आहे. टेंबे स्वामी महाराजांना नर्मदा मैयाने दर्शन दिलेले साक्षात. ही गोष्ट आमच्या गुरुंनी सांगितलेली आहे, ते मी तुम्हाला सांगतोय. बाकी इतरांनाही दिलं असेल वगैरे, अश्वत्थामा इतरांनाही भेटला असेल वगैरे, पण सांगायचं म्हणजे त्याचं रूप एवढं भयंकर आहे की ते आपण पाहू शकत नाही, लक्षात घ्या. आणि आपली दृष्टी सुधारायची असेल, जसं ज्ञानेश्वरांनी सांगितलं, त्याच्या पसायदानमध्ये म्हटलंय, आता विश्वात्मके देवी, तर सर्व विश्वात्मक भाव तुमच्या चरणी रुजू झाला पाहिजे. एक लक्षात घ्या, तुम्ही परिक्रमा 1 वेळा करा, 21 वेळा करा, ते 101 वेळा करा, तुमच्यामध्ये जर परिवर्तन झालं नाही, तुम्ही पितरांचं ऋण, ऋषींचं ऋण, देवाचं ऋण, समाजाचं ऋण फेडलं नाही तर तुमच्या तेवढ्या परिक्रमेला काही अर्थ नाही. माणसाचा जन्म मिळत नाही. श्रीमद भागवतात लिहिलेले फार मोठ्या दुर्लभ गोष्टी आहे. मानव जन्म मिळणं दुर्लभ आहे, संत संगती मिळणं दुर्लभ आहे. संत संगत करा, वाहनाने गेले तरी संत संगत करा, संतांच्या सहवासात राहा, अध्ययन करा, नामसंकीर्तन करा, या सगळ्या गोष्टी करा. आता जसं सांगितलं, हे बोलणारं मी कोण नाहीये, मैयाची कृपा आहे. तशीच कृपा तुमच्या सर्वांच्यावर राहो. तुमच्याकडनं साधना अखंड घडो, तुम्हालाही खूप काही चांगल्या दिव्य अनुभूती येऊ, सुंदर अनुभूती येऊ, तुमचा भाव सदैव जागृत राहो, तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण हो. इथे बोलून मी माझ्या शब्दांना विराम देतो. नर्मदे हर. आवरू चिंतन श्री गुरुदेव दत्त.